एका सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला नाही, तर संपूर्ण पिढीची भाषा, शैली आणि भावनाच बदलून टाकली. हो, आपण बोलतोय शोलेची. जिचा प्रत्येक डायलॉग आजही हृदयात बसतो, हृदयात घुमतो. भारतीय सिनेमाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा एक नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल, शोले. कला भ्रमंतीच्या या आजच्या विशेष भागात आपण साजरा करतोय या अजरामर चित्रपटांचा 50 वर्षाचा प्रवास. सिनेमाच्या कॅमेरामागची कमाल, साऊंड डिझायनिंगचं जादुई तंत्र आणि पडद्यामागच्या अनेक कलात्मक गोष्टी, या सगळ्यावर एक नजर टाकणार आहोत फक्त आपल्या कला भ्रमंती कार्यक्रमावर. नमस्कार वीरू. नमस्कार. आता तू चांगला माझा मित्र आहे, आपण बरेच वर्ष एकत्र काम करतोय आणि खरं तर आता बायोस्कोप हे तुला बघून म्हणलं असेल की यार इनाम किती नक्की कुठे बोलवलंय. तर विषय असा आहे की शोले म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आता 15 ऑगस्ट 1975 साली म्हणजे शोले चित्रपट रिलीज झाला आणि आता 15 ऑगस्टला त्याचं 50 वर्ष पूर्ण होत आहे. तर शोलेचा सुवर्ण काळ जो काही आपण हे म्हणतो की त्याचा सुवर्ण महोत्सव आपण आता साजरा करतोय, म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीला तो आनंदच आहे. तर या शोलेविषयी म्हणजे आता तू एक चांगला सिनेमॅटोग्राफर आहे आणि चांगलं आपण एकत्र काम केले, तर तू या शोलेचा जो उत्सव होतोय त्याकडे कशा पद्धतीने पाहतोय, नक्की काय वाटतंय तुला? तर सगळ्यात पहिलं तर संदीप, आपली मैत्री तर आहेच आहे, पण पहिला सिनेमा आखाडा आपला एकत्र होता. हे ते तू सुरू केलंस नवीन उपक्रम तुझा, त्यासाठी शुभेच्छा तुला आणि कौतुक पण. आणि त्याहून विशेष की शोलेचा तू खास एपिसोड करतो त्यासाठी आणि मला बोलवलं. म्हणजे मी तसा खूप म्हणजे शोलेचा भाग आहे वगैरे असं नाही, पण आपला एक आपल्या सगळ्यांचाच आहे शोले हा सिनेमा. भारतीय सिनेमातले म्हणजे सिनेमाचे जे चाहते लोक आहेत सगळ्यांच्या आवडीचा आणि जवळचा काळजातला विषय आहे तो. आणि त्याच्याविषयी मला बोलायलाच याबद्दल तुझे आभार मानतो. शोलेविषयी बोलायचं म्हटलं तर बरेच विषय आहेत. म्हणजे आणि जसं तिची 50शी आली आता, उद्या 100व्या वर्षात रोज नवीन काय काय निघाल त्याच्यात. आणि आता तर मी दरवेळी बघतोय 25 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, दरवेळी त्याच्याविषयी काहीतरी लिहिलं जातं, बोललं जातं. आता तर सोशल मीडिया आल्यापासून तर स्वतः वैयक्तिक आपल्या म्हणजे प्रेक्षक पण आपापल्या भावना व्यक्त करतात शोलेविषयी. आणि ह्यावेळी तर 50शी आहे म्हटल्यानंतर ते सगळीकडे उदवतच असणार आहे त्याचा. आणि मग बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे शोले हा विशेष गोष्टींनी भरलेला आहे सिनेमा. खूप साऱ्या विशेषणांनी आणि त्या गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते कॅरेक्टर्स असतील, त्यातले लोकेशन्स असतील, त्याच्यातल्या तांत्रिक गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टीचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. हे त्या चित्रपटाचं खरं महत्व आहे असं वाटतं. बरोबर आहे. शोले आता जे नाव टायटल शोले, मग त्याच्यातले कॅरेक्टर असतील, त्याचे डायलॉग असतील, तर त्याचं ह्याचं शूटिंग नक्की कुठं झालं, काय म्हणजे? चित्रीकरण आता त्याच्याविषयी तर आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे. दरवर्षी असतात न्यूजपेपरला वगैरे, आणि किंवा ते लोकेशन पण दिसतं. पूर्वी माणसं एवढी बाहेर फिरत नव्हती, म्हणजे 70-80च्या दशकात. आता पर्यटन खूप वाढलंय, सगळे लोक फिरत असतात. तर माहिती आहे, मी येऊन सांगतो शोले चित्रीकरण झालं त्याच्या टेकड्यात, म्हणजे गब्बर सिंगचं जे ठिकाण आहे किंवा आसपासचे लोकेशन असते, तर त्याला शोले हिल्स म्हणून नावच पडलं तिथं. म्हणजे आताही पर्यटक जातात ना. आणि ते रामनगर नावाचं गाव होतं बेंगलोर जवळ. बेंगळुरू पासून एक 50-60 किलोमीटर ती, म्हणजे बेंगलोरचाच तो ग्रामीण भाग होता. आता जिल्हा झाला, 2007 पासून तो जिल्हा झाला. पण नाव ते शोलेमुळे त्याला खूप उठाव आला. आणि विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे सिनेमामध्ये ना, जसे ऍक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत आपले, तसं लोकेशन पण एक कॅरेक्टर असतं. बरोबर आहे. तर तिथं चित्रीकरण का केलं त्याचं, ते जास्त महत्वाचं होतं आणि ते जास्त अपील झालं उलट. तसं म्हटलं तर त्या भागात डाकू हा प्रकार नव्हता, घोड्यावरून डाकू पद वगैरे. ते फक्त भारतात आपल्या चंबळच्या खोऱ्यात होतं थोड्या प्रमाणात. म्हणजे कम्पेअर टू ते काउबॉईजवाले सिनेमे हॉलिवूडचे असतात, त्याचं जर तुलना केली ना, आपल्याकडे तसं प्रकार खूप कमी होतो. पण ते त्यांनी शेवटी सिनेमाची लिबर्टी म्हणा आणि काय गोष्टी जास्त रंजकता त्याची कशी वाढता येईल त्यासाठी ते लोकेशन निवडलं. तर आणि ते करताना वाटतं कला दिग्दर्शक त्याचे राम येडेकर यांनी जे काही पूर्ण त्याचं गाव बनवलं, होळीचं जे काही गाव असेल, त्याचं शंकराचं मंदिर असेल, ते काही ठाकूरांची हवेली असेल, किंवा तुमचं ह्याच्यामध्ये त्या लोकेशन पण त्यांनी सुंदर त्याचं एक आर्किटेक्चर असेल किंवा कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे. आणि ते गाव म्हणजे सर्व धर्म समभाव किंवा सगळ्या जाती धर्माची लोक त्यात राहणारी आहेत, 12 बलुदार पद्धत आहे. त्या गावाविषयी कॅमेरामन म्हणून पाहताना किंवा एक चांगला प्रेक्षक म्हणून पाहताना कुठल्या अँगलने त्याकडे पाहिलं गेलेस किंवा काय, तू कसं पाहिले त्याच्याकडे? नाही, म्हणजे माझ्या मते तर सिनेमा हा कुठलाही सिनेमा, जगातला कुठलाही सिनेमा त्या भागातलं सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन चालतो आणि त्याचे पडतात किंवा त्याचं रिफ्लेक्शन असतं त्याच्यामध्ये. तिथले सामाजिकता किंवा सामाजिक परिस्थिती वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर
म्हणजे समाजाचा आरसा असतो सिनेमा असं बोललं जातं. तर तेच आहे शोलेमध्ये पण त्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे गावदूत आता बोलला 12 बलुतेदार वगैरे म्हणजे पिक्चरची ओपनिंगच बघितली टायटल्स जातात हो, हो. जो प्रवास आहे सगळा. अ, जे पुढे लोकेशन्स येणार आहेत सगळ्या सिनेमामध्ये हां, हां. कथानकानुसार ते सुरुवातीपासूनच आहेत ते. हं. म्हणजे ते काय म्हणतात लोहाराचा भाता असेल बरोबर. किंवा ते काय गाव असेल ओव्हरऑल ते मस्जिद असेल तिथली आणि मग शेवटी हवेली मात्र बाहेर आहे गावाच्या. हो, म्हणजे हो. तसं आता बघशील पूर्वीचे जमीनदार लोक वगैरे मोस्टली त्यांचे हां. म्हणजे मळ्यात घर असं आपण बोलायचो. हां, म्हणजे सासवडला जसं आहे तुझं गावात घर आहे एक आणि बरोबर शेतात आहे. एक घर आहे. हं, तसं त्याचं एक वेगळं आहे, शेती आहे. पिक्चरमध्ये डायलॉग पण आहे तसा. हं. "गुरकुंकी खेतीबाडी काफी है उसके लिए" म्हणजे चरितार्थासाठी. तर ते तो शेतकरी कुटुंबातला माणूस आहे आणि तो तिथला एक प्रतिथयश बोलतो ना, प्रस्थापित माणूस आहे म्हणजे बरोबर ठाकूर आहे. त्याचं एक वर्चस्व आहे हां, गावावरती त्याचं एक म्हणजे असं. हे सगळा वर्ग आणि उच्च वर्गातला एक माणूस असं ते बरोबर. त्याचं वेगळं पण आहे त्याच्यामध्ये. हं, प्लस हं. प्लस त्याचं आता एकटेपण आहे म्हणजे ते पूर्ण स्टोरी तर माहितीच आहे नंतर काय होतं त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत. हं, आणि हं. ते एकाकीपण पण त्याच्यात दिसतं. म्हणजे गावावरून कॅमेरा शेवटची जी फ्रेम आहे टायटलची, बरोबर. हं, पटकन पॅन होतो आणि हं. अचानक ती हवेली सगळं रिकामी फ्रेम म्हणजे मोठे वाईड शॉट येतो आणि मग बरोबर आहे. त्याचं ते एकाकीपण त्याच्यात दिसतं दिसून येतं त्याच्यामध्ये. त्याच्यात. तर बरोबर. लोकेशन पण खूप महत्वाचं होतं आणि खूप मोठ्या कॅनव्हासची फिल्म होती ती. त्याचा व्याप खूप पुढं तू समजू शकतो. हां, म्हणजे बरोबर आहे. काय त्यांनी कुठाने केली नाही, असतील नाही त्यावेळी म्हणजे आहे सगळं म्हणजे गाव आता उभं करणं एक आता शोले तुला सांगतो म्हणजे काय तू माझाच नाही म्हणजे 3 पिढ्याचा सिनेमा आहे. म्हणजे जेव्हा तो रिलीज झाला, म्हणजे माझ्या वडिलांनी तर पाहिलेला आहे. ते म्हणजे मी लहान असताना किंवा तू लहान असताना आपल्या आई-वडिलांनी सांगितलेल्याच गोष्टी आहेत त्या. मग तो टुरिंग टॉकीजपासून तर बरं आता 50 वर्ष म्हणजे आता मल्टिप्लेक्स किंवा इतर गोष्टी झाल्या. मग त्या काळात तो गावागावात दाखवला जायचा. त्या सगळ्या गोष्टी होत होत्या. मग त्याचं जे कॅमेरामन होते किंवा त्या आता तू म्हणजे हे सिनेमे जसं आता मुघल आझम झाला. आता हे बरेच सिनेमाचा आपण अभ्यास करतो. आपण या दोघं एखादा चित्रपट एकत्र करत असलो, तर त्याचे जुन्या पिक्चरचे रेफरन्स काढतो आणि मग आपण ते काम सुरू करतो. तर तू कसं काम त्या सिनेमाकडे कसं पाहतो? एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काय भावना आहेत आता त्याबद्दलच्या? तू सुरुवातीला विचारलंस म्हणजे 2 गोष्टी आहेत. हं. मी ज्यावेळी मला शोले माहिती झाला, हां, हां. त्यावेळी असं काही आपलं नक्की नव्हतंच या क्षेत्रात येऊ आपण किंवा कॅमेराच करू किंवा काय. बरोबर आहे. हां. आणि त्यावेळी एक प्रेक्षक म्हणून, प्रेक्षक म्हणजे कसं सिनेमा इतका रुजलाय आपल्या मनामध्ये. पूर्वी नाव ठेवलं जायचं म्हणजे महात्मा गांधीजींनी सिनेमाला नाव ठेवलेलं, की बाबा ते त्या कलेला एवढी त्यांनी वाहवा नाही केली. पंडित नेहरूंनी केली. हं, त्यांना हं. त्याचं महत्त्व होतं. आणि पण आपल्या गावाकडे पण अजून आपले आजोबा वगैरे रागवायचे आपल्याला. म्हणजे हं, हं. सिनेमा हे कसे हां, काय म्हणजे म्हणतात जरा शौकवाल्या गोष्टी आहेत त्या. हां, त्या खूप काही जगण्यासाठी म्हणजे तुम्ही काहीतरी गरजेचं नाही हां, तेवढं काही. हां, असं एक होतं. पण ते हळू बदलत गेलं. ती सुरुवात आपल्या आई-वडिलांच्यापासून झाली आणि त्यात शोलेसारखे सिनेमे त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका घेतली असं वाटतं मला. म्हणजे मी पहिल्यांदा शोले 8वीत असताना बघितलं असेल. मला अजून पण तारीख आठवते. आता ते 26 जानेवारी होती त्या दिवशी. अच्छा. 26 हां. जानेवारी 1996. पुढे बघितलं दूरदर्शनवर आणि बरोबर. त्याच्या आधी आता हे प्रमाण बंद झालं. हं. ऑडिओ कॅसेट असायच्या डायलॉग्सच्या. हो, ते हो. सौदागरसारखे पिक्चर, तिरंगासारखे पिक्चर ज्यात भरपूर मुळात आपले हिंदी सिनेमे सगळे हो, टॉकी हो. असतात किंवा मराठी म्हणा. डायलॉगचे कॅसेट्स असायच्या. हो. तुला माहिती असेल. हां, मग ते गाड्यांमध्ये इकडे-तिकडे हां, तर लावले जायचे. माझ्याकडे म्हणजे शोले मोठा सिनेमा होता. 2 कॅसेटचा संच होता त्याचा. अच्छा. तर आमच्या घरी होतं ते. अजूनही ते कॅसेट आहे माझ्याकडे. बरोबर आहे. आणि मी ऐकत बसायचो आणि ते ऐकायला कोणी लावले आईने आणि ते डायलॉग्स भारी वाटायचे ते. कितने आदमी है वगैरे सगळं. ते ऐकून इतक्या वेळा ऐकलं म्हणजे ऐकतं कधीपासून 3री-4थी पासून. बरोबर आहे. हां. घरात मग माझ्या जन्माच्या आधीपासून टेप रेकॉर्डर होतं. हं, हं. आणि पण हे काय आहे नक्की? व्हिज्युअलाइज व्हायचं की सगळं. पण मग आई सांगायची सिनेमा काय नक्की? का तर आईने बघितलेला, वडिलांनी बघितलेला. आईने कुठे बघितलेला सगळ्यात आधी? फिरत्या टॉकीजला गावात हां. यात्रेला आल्यावर. जे टुरिंग नंतर टॉकीज आहेत. चांगल्या थिएटरमध्ये पण बघितला जरा जवळच्या शहरातल्या. बरोबर आहे. तर तिला तिला खूप त्याचा शोलेने प्रभावित केलेलं किंवा सगळ्यांनाच केलेलं त्यावेळच्या काळात. मग ते माझ्यासारख्या प्रत्येकाच्याच घरात होतं, की ज्यांनी घरच्यांनी, वडीलधाऱ्यांनी सिनेमा बघितलाय आणि ते हं. ऐकवतात मुलांना. आणि तसंच मी पण त्याच्याविषयी ऐकलं होतं आणि मी माझ्यासमोर एक असं एक पात्र आहे, जसं तू आहेस. आता एक चित्रच माझ्यासमोर ते उभं होतं शोले नावाचं. मग बरोबर शोले आहे. नावाचं एक कॅरेक्टरच आहे आपल्या आयुष्यात एक. आपण त्याला आपल्याला भेटायचं आहे. हां, हां. आणि ती काही भेट होत नव्हती. नुसतंच ऐकायला येत होतं. बरोबर आहे. मग दूरदर्शनवरती येणार होता सिनेमा. पण आईचं आमच्या म्हणणं होतं, तो सिनेमा असा आहे की टीव्हीवरती बघण्यासारखं नाही. ते मोठ्या मोठ्या पडद्यावरती पडद्यावर बघितला पाहिलं पाहिजे. पाहिजे. 70 एम-एम वगैरे सगळ्या गोष्टी. त्याचा कॅनव्हास सगळा. तर नशीब असं की त्याच्या 1 आठवडा आधी म्हणजे दूरदर्शनवरती येणार होता सिनेमा. त्याच्या 1 आठवडा आधी आमच्या थिएटरमध्ये आला कराडमधल्या. रॉयल थिएटर म्हणजे जसं पुण्यात मंगलाचं एक हो, वर्चस्व हो, होतं हो. किंवा राहुल मंगला आलकाडाचे अशा आहे. ठिकाणी सिनेमा बघणं म्हणजे हं. काय प्रतिष्ठेचं मानलं जायचं. तर बरोबर. तसं रॉयल थिएटर म्हणजे कराडमध्ये लोकांचं म्हणजे आवडतं थिएटर. हं. रॉयलमध्ये आला तो सिनेमा. तर मग आता ठीक आहे, मग घरातले तर काय स्वतःहूनच म्हणाले, "जाऊन बघ." मग मित्र कोणी यायला तयार नाहीत. हां, का हां. तर आपल्याकडचं हां. संस्कार की आता आहेच की पुढच्या आठवड्यात सिनेमा आहे, आपण क्रिकेटच खेळू आपण. घरीच लावू. हं. तर मग मी गेलो सिनेमा बघायला एकटाच.
आणि जे काही ते अजूनही तसं त्या इमेजेस म्हणजे जे ऐकलं होतं इतक्या वर्षी आणि ते समोर बघायला मिळालं आणि ते काहीच्या काही आनंद वाटलं होतो. त्यावेळची गोष्ट. आणि मजा आलेली. म्हणजे तो जे एन्जॉयमेंट आहे ना, अजून पण आत्ताही बघतो मी शोले, तर त्याच भावनेने बघतो मी. आम्ही जे व्ही-सी-आर म्हणजे माझ्या हं. मामाचं जे गाव आहे, तर आम्ही तिकडे काय करायचो, म्हणजे मावशी किंवा मामा सगळे एकत्र आले. गावात एकच टीव्ही होता मामाकडे आणि त्याच्या व्ही-सी-आर जे सीडी जे कॅसेट यायच्या, आम्ही रात्रभर म्हणजे शोले लावायचो. शोले लावल्यानंतर ते एकदा बघून नाही व्हायचं. कारण त्याचं परत म्हणजे एक पहिला पार्ट 12-1ला संपला की परत लावूयात. बरं. म्हणजे आम्ही रात्री 3-3 वेळा पण शोले पाहायचो. हं. मग तो शोले नंतर मग आमच्याकडे आणि केबल, पहिली केबल असायची. ते काही चॅनल वगैरे जास्त नव्हते. मग त्या केबलवरती पण आम्ही तो सिनेमा लागला, की त्याचा आवाज एवढा सोडायचा की अख्ख्या आळीत तो आवाज बरं. जायचा. मग ती शोलेची गोष्ट, गब्बरचे डायलॉग म्हणजे कोणी मध्ये पाणी प्यायला पण जायचं नाही. हो. म्हणजे अशी परिस्थिती बऱ्याच वेळा व्हायची. आणि त्याचे डायलॉग, मग डायलॉग त्याचे जे आहे वीरू किंवा म्हणजे आता तुझं वीरू लावूया वगैरे. हं. वीरू आणि आता आपली जशी दोस्ती आहे तशी बरं. अमिताभ बच्चन किंवा धर्मेंद्र यांची जी हे आहे, दोस्ती आहे त्याचं गाणं आहे दोस्तीचं. जत्रा दाखवलेली, हवेली दाखवली, जे चित्रीकरण. आता तरी आपल्याकडे जिमी जीपे, कॅमेरामॅन आहे, गिम्बल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकली. पण त्या काळात तेवढं नसताना पण तेवढी तो इम्पॅक्ट किंवा भीती गब्बरची म्हणजे ट्रेन येते. तर आमच्या म्हणजे वडील मला म्हणायचे, की सासवडला आमचं दौलत चित्रमंदिर आहे. तिकडे काय व्हायचं, की एक पडदा जुना एक बल्ब लटकवलेला आणि साध्या प्लास्टिकच्या लोखंडी खुर्च्या ठेवलेल्या. लोकं अशी पाहायला गेली आणि जी ट्रेन आली, तर बरीच लोकं पुढची खुर्च्या तोडून अशी मागे पडली. का? तर त्यांना असं वाटलं, की ती आपल्या ट्रेन आहे, अंगावर. रेल्वे येते, अंगावर येते. मग असे बरेच इम्पॅक्टफुल असे सीन आहेत. तर ते कसे केले असतील त्यांनी त्या काळात किंवा काय नक्की हे केलं? बरं. नाही खूप खरं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जसं तू मला सुरुवातीला बोलला की आवाज वाढवला की आळीतली लोकं सगळे जमायची. तर दुसरी गोष्ट मोठा सिनेमा होता तो. 18 बरोबर. रेळ्यांचा सिनेमा. म्हणजे त्यावेळेचे पब्लिक म्हणजे लोकं पण असं बोलायचे. हं. माझ्या आईने पण सांगितलं की 18 रेळ्याचा सिनेमा होता. म्हणजे ते पेपरला यायचं ते यायचं. 18 हां. रेळ्याचा सिनेमा म्हणजे मोठा सिनेमा. हो. तो त्यावेळी सेन्सॉर बोर्डवरती पण असायचं सर्टिफिकेटवरती 16 रील, 18 रील. जनरली हां. 16 रेळांचा सिनेमा असायचा. हा 18 रीलचा होता. म्हणजे त्याची जास्त लांबी खूप मोठा मोठी सिनेमा होती. होता. हं. तर इतक्या वेळ गुंतवून ठेवणं प्रेक्षकांना. बरोबर आहे. तर हे मोठं त्याचं महत्त्व आहे आणि यश पण आहे त्या सिनेमाचं, हं. की लोकं म्हणजे तुला एक गोष्ट सांगतो मी ऐकलेली. सुरुवातीच्या काळात तो चालला नव्हता सिनेमा एवढा आणि असं होतं की पंजाबमधून काहीतरी एका थिएटर मालकाने सिप्पींना एक रिपोर्ट देतो ना आपण, काय हो. काय चाललंय असं रिजन वाईज असायचे त्या गोष्टी. मग ह्या बरोबर आहे. रिजनमध्ये कसा चालला, त्या रिजनमध्ये कसा चालला. तर तिकडून आज त्यांना असा फोन आला की या सिनेमामुळे थिएटरचा धंदा होत नाही. मग ऑलरेडी सिनेमा सगळं कमी रिस्पॉन्स होता सुरुवातीला आणि मग इकडं यांचा फोन असा आला. पण त्यांनी कारण काय सांगितलं, की लोकं एवढे एंगेज होतात ना, इंटरव्हलला बाहेरच जात नाहीत. मग त्यामुळे हां. त्यांचे ते पॉपकॉर्न काय त्या इंटरव्हलमधल्या ते गोष्टी असतील कॅन्टीनचं काही कोणी हे नाही करत. ते काय सोडा वगैरे ह्या गोष्टी, तो बिझनेस होत नव्हता त्यांचा. हं, हं. त्यावेळी त्यांना जरा कॉन्फिडन्स आला, की काहीतरी आहे दम या पिक्चरमध्ये आणि ते बरोबर आहे. पेशन्स ठेवले त्यांनी. पुढचे 4-5 आठवडे ठेवला तो सिनेमा हं, हं. आणि मग तिथून पुढे काही इतिहासच झालाय. आपण सगळे बघतो त्याच्याविषयी तर आता बरोबर. बोलतोय आपण. म्हणजे मुंबईत पहिला हां. प्रिंट आली आणि त्याचं पूजन झालं आणि तो पहिला प्रिंट्स हं. हां, ते तिथून सुरुवात हां. झाली असेल, पण शोलेचं वैशिष्ट्य काय, मॅक्सिमम ठिकाणी एका वेळी रिलीज झालेलं. म्हणजे प्रिंट्स खूप होत्या. ती बरोबर. खर्चिक गोष्ट होती ती. हो, हो. पूर्वी कसं आता तुमच्याकडे UFO, DCP वगैरे सगळे निघते. डिजिटल व्हर्जन आहेत. तुम्हाला भरपूर लेव्हलला सिनेमा रिलीज बरोबर. करता येतो. म्हणजे एका मल्टिप्लेक्समध्ये 15, 16, 20 शोज असतात कधी-कधी हो, हो. मोठ्या-मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये. तर तिथं प्रत्येक म्हणजे शहरा-वाईज, गावा-वाईज ना वेगवेगळ्या प्रिंट्स एवढ्या हे करणं. त्यामुळे सिनेमा हळू पोहोचायचा बरोबर आहे. लोकांपर्यंत. हां. मग सुरुवातीला जिकडे रिलीज झालेला त्यांच्याकडून रिपोर्ट्स यायचे, तो सिनेमा कसा चाललाय वगैरे, हां. त्या कॅसेट्स असतील ह्या गोष्टी. मग तो सगळीकडे पसरायचा. आणि त्यावेळी मात्र शोले मात्र त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठ्या लेव्हलला रिलीज केलं होतं. जसं की म्हणजे हॉलिवूडमध्ये गॉडफादरनी सुरुवात केली. अच्छा. एकाच वेळी मॅक्सिमम ठिकाणी जो सगळ्या रिलीज करायचा राज्यांमध्ये सिनेमा. किंवा बऱ्याच हां, थिएटरमध्ये. की जेणेकरून हं. त्याचं कलेक्शन पटकन लवकर आणि इम्पॅक्ट पण तेवढा होतो ना. इम्पॅक्ट पण होईल त्याचा. बरोबर. तर आणि एक प्रकारची पब्लिसिटीचा पण तो भाग होता. हां, की हां. जास्तीत जास्त लोकं चर्चा करतात माउथ त्याच्याविषयी. पब्लिसिटीने लोकं येतील. म्हणजे त्यावेळेस ते हां, गाड्या, बैलगाड्या भरून-भरून लोकं यायची. बरोबर. म्हणजे आता एवढं त्याचं वर्चस्व म्हणजे की आता जत्रे यात्रेमध्ये बरोबर. पण म्हणजे मी तर आमच्या या सासवडच्या यात्रेत बऱ्याच वेळा भैरव मंदिराच्या बाहेर थिएटर जे स्क्रीन लावतात त्याचे शोले कितीतरी बरं. वेळा लागलेला आहे. पण आणि त्याचे जे डायलॉगची जादू आहे हं, किंवा ते कॉइन टाकतात वगैरे किंवा बरोबर. बऱ्याच जणांचं म्हणणं की काही सीन हे केले म्हणजे थोडेसे कॉम्बिनेशन पण आहे. हो, इतर हो. सिनेमांचे थोडे सीन घेतले. पण हरकत नाही ना. त्याला काही त्यांनी एक चांगलं माल मसाला झाला तो चित्रपट. काय ते ॲक्चुअली हं. कसं आहे, की म्हणजे आता आता आजकाल मीडिया ओपन झालं इतका सगळ्यांना सगळीकडच्या गोष्टी कळतात. माहिती असतात. हां. जगभरातल्या गोष्टी माहिती असतात. हं. अ,
शोले तसं आहे कॉम्बिनेशन किंवा प्रभाव कुठल्या सिनेमाचा तर पूर्ण पाश्चिमात्य सिनेमाचा त्याच्यावरती प्रभाव आहे. प्रभाव आहे. म्हणजे तुम्ही वन्स अपॉन टाइम इन वेस्ट बघितला असेल किंवा मॅग्निफिसंट सेवन, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर असेल. तर हे असे बरेच सिनेमे आहेत. त्यात प्रत्येक सिनेमातलं थोडं आहे थोडं त्याच्यामध्ये. part आहे. म्हणजे बरोबर आहे. लिटरली सांगतोय की एवढं प्रभाव होता माझ्यावरती शोलेचा आणि ह्या गोष्टी जशा काय लागल्या हे सिनेमे पण बघितलेत ऑलमोस्ट मी ते सगळे आणि खूप सुंदर आहेत ते सिनेमे. बरं. आणि मला असं वाटायला लागलं अरे हे काय आणि त्यात युट्यूबवरची व्हिडिओ करणारे अशी लोक हो, आहेत हो, हो. ते पण सांगतात अरे कॉपी आहे. तर कॉपी गोष्ट म्हणतात ना कॉपी मग करून दाखवा तुम्ही पण. रेफरन्स म्हणजे हा. घेतात नाही रेफरन्स नाही ॲज इट इज घेतलेत गोष्टी त्यांनी बऱ्याचशा म्हणजे काय. पण ते करणं पण खूप अवघड होतं. बरोबर. बरं त्यावेळी असं करणं म्हणजे काय गुन्हा वगैरे असं नव्हतं. म्हणजे आता सेवन समोर आहे सगळ्यात ओरिजिन तिथून आहे. उगम ह्या सगळ्या कथांचा वन्स अपॉन टाइम असेल किंवा शोले असेल किंवा चायना गेट आपला सेवन समोर पासून जॅपनीज सिनेमा अकरा कोरोसा होता. तर त्यावेळी कसं असं काही मुळात ते सिनेमा माध्यम सगळ्यात शेवटची कला आहे माणसाच्या इतिहासातली. म्हणजे गुहेतले चित्र असतील तिथून ते वेगवेगळे कला प्रकार आहेत जे 64 कला आपण बरोबर आहे. बोलतो. हां. सिनेमा सगळ्यात शेवटची कला आहे. अलीकडच्या काळातली कला आहे. हे 100-125 वर्षांचा इतिहास आहे तो. हं. ती हळूहळू डेव्हलप होत गेली. बरोबर. त्यामुळे 1975 साली आपण असं बोलू शकत नाही कुठल्या गोष्टीला कॉपी केलंय म्हणून. हो, हो. चोरलंय असं नाही नाही, गोष्ट. त्यावेळेस की माहितीच त्यावेळी नव्हतं त्याला. हां, असं विशेष काय आलं हं. मुळात असं काही आपल्याला दाखवता येतं. ही गोष्ट म्हणजे ते कम्युनिकेशन मधून होत होतं ना. जगभरातली लोक ही एक गोष्ट महत्वाची आहे की दुसरं महायुद्ध असेल, औद्योगिकीकरण असेल, ह्या गोष्टीबरोबर सिनेमा पण एक महत्वाचं एक माध्यम घटक आहे. आहे ज्याला जगाला जवळ आणण्यात. बरोबर आहे. तर लोक प्रभावित व्हायची आणि इन्स्पायर व्हायची त्याच्यापासून म्हणजे आणि उत्स्फूर्तपणे तर तसं आपल्याकडे पण काहीतरी केलं पाहिजे. हो, हो. ते करतात तर आपण का नाही? अशातून त्या गोष्टी जन्माला आल्यात. त्याला असं मला असं वाटत नाही ते कॉपी आहे किंवा चोरी आहे. बरोबर आहे. हां, म्हणजे एक आहे गोष्ट वन्स अपॉन टाईम मॅग्निफिसंट सेव्हनला जसं सुरुवातीलाच येतं की सेव्हन समोरून आम्ही इन्स्पायर झालोय किंवा इतर त्या हॉलिवूडचे सिनेमात त्यांनी असे मेन्शन केले कुठल्या सिनेमावर आम्ही प्रभावित झालोय. बरोबर तसं आहे. शोलेच्या क्रेडिट्समध्ये तसं येत नाही. म्हणजे आता येत आता नाही. कळालंय सगळ्यांना लोकांना त्यामुळे कदाचित लोक कॉपी वगैरे म्हणत असतील. तर ठीक आहे नाही, त्यात नाही. जास्त न पडण्यापेक्षा त्या सिनेमाचा आनंद कलाकृतीची घेणे महानता महत्त्वाचं कशात आहे. आहे हां. आणि त्याचा प्रभाव इतक्या वर्ष कसा आहे तो राहतो. टिकून आहे आणि अजून बरोबर. वाढतोय हे जास्त महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. नक्की. आणि सिनेमा जे आहे म्हणजे आता शोलेचं बरेच कॉपी झाले सिनेमे. म्हणजे आपण हे म्हणतो शोले पार्ट 2 म्हणजे राम गोपाल वर्माचा पण शोले आला किंवा आपण म्हणतो कोणते ते ह्याचे मालेगाव की शोले किंवा बरेच एखादा कुठलाही सिनेमात येणारा म्हणजे फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत किंवा आवड असणारा माणूस किंवा कोणाला काहीतरी करिअर करायचे शोलेचा रेफरन्स घेतल्याशिवाय राहत नाही. की हल्ली रील्स बनवणं किंवा इंस्टाग्रामवर करणं तरी हो, हो. घरात आपण सहज बोलतो कितने आदमी थे म्हणजे सहज बोललं जातं. कुठल्या नाटकाच्या स्किट असतील आपल्या टेलिव्हिजनच्या स्किट असतील एवढा प्रभाव त्या लोकांवरती राहिलाय. मग ते लेखक जे काही आहे त्यांनी एवढं काम केले त्या लेखक असतील संगीत R.D. बर्मनचं आहे. म्युझिक प्रत्येक वेगळं म्हणजे दोस्तीचं गाणं वेगळं असेल होळीचं गाणं आहे किंवा इतर गाणी मग त्याविषयी काय प्रेक्षक नाही, ही तर गंमत आहे सिनेमा माध्यमाची की म्हणजे कुठल्या सिनेमाचं यश कशावरती अवलंबून आहे. हो, म्हणजे हो. त्याने किती धंदा केला, गल्ला किती कमवला हे महत्वाचं नाही. ते तर आहेच आहे गोष्ट, ती आर्थिक गोष्ट आली. पण किती कनेक्ट करतोय तुम्हाला तो सिनेमा, किती तुम्हाला जोडतोय तुम्हाला तुमच्याशी, तुमच्यात किती तो मिसळतोय, किती आपलंसं वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. जसं शोलेविषयी म्हणजे मुळात शोले कुठून तरी म्हणजे आता कॉपी ह्या शब्दाविषयी मला आता सुचलं रूपांतरण आपण जे बरोबर बोलतो. आहे. हां. डेव्हलप झालाय तो शोले काहीतरी. कशात तरी रूपांतरण आहे. त्याचे पुढचे रूपांतरण आहेत. म्हणजे चायना गेट असेल आता किंवा खोटे सिक्के पण त्याच वेळी आलेले त्याच दरम्यान होता. त्याच्यामुळे शोलेच्या आधी मेरा गाव मेरा देश हो, हो. असं ते डाकूपट आपण ज्याला बोलतो ना अशा त्यातले काही पात्रांची नावं पण सेम आहेत त्याच्यातली. पण लोकांना आपलंसं वाटणं की जसं तू बोलला की त्यावेळेच्या काळात पण लोक डायलॉग्स त्याचे नक्कल करायचे किंवा बोलत गावात कुठल्या चहाच्या टपरीवर बसलेले लोक ते शोलेची चर्चा असायची. डायलॉग्स पाठ असायची लोकांची, अख्खा बरोबर. सिनेमा पाठ असायचा. हो. मुळात आता हे आधीचे सिनेमा आहेत ते सगळे मी आता जे पाश्चिमात्य सिनेमे बोललो त्याच्यात डायलॉग्स एवढे नाहीत. त्यात व्हिज्युअली जास्त गोष्टी सांगितल्यात. मुळात हे व्हिज्युअल माध्यम आहे आणि ते तिकडच्या सिनेमामध्ये गोष्टी ज्यामध्ये सांगण्यापेक्षा ना व्हिज्युअली ते कसं जास्त आपल्याला प्रेझेंट करता येईल हे जास्त बघितलं जातं. आपला सिनेमा तसा म्हणजे ड्रामावाला जास्त असतो भारतीय सिनेमा आणि शोले तर खूप ड्रामा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खूप टॉकी आहे. बरोबर. आणि त्याचं ते एक वैशिष्ट्य ते पण आहे की त्याचे डायलॉग्स आणि म्हणजे त्याचे आताच्या काळात तर त्याचे रील्स मीम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रमाणात आहेत. तर आणि तू जसं बोलतो की मैत्री
म्हणजे मला वाटत नाही शोले सारखी मैत्री नंतर कुठल्या सिनेमात थोडेफार दाखवली. दिल चाहता है सिनेमा मला एक वाटतो, पण तशी मैत्री जय आणि वीरूची आज बरोबर मैत्री सिनेमातली मैत्री हा विषय घेतला तर पहिलं शोलेच येतो समोर. बरोबर. म्हणजे अशी मैत्री जे दोन वेगळ्या स्वभावगुणांची माणसं की म्हणजे एक माणूस व्यसनी आहे, एक निर्व्यसनी आहे. बरोबर आहे. त्याचे जे जशी पात्र उभी केलीत ते आणि त्यांची मैत्री म्हणजे आपण जे बोलतो ना समविचारी काय विचार जुळले पाहिजेत बरोबर. कुठल्याही नात्यामध्ये. हम्म. तर त्यापेक्षा एकमेकांच्या विचारांचा आदर काय करतात. हो हो हा मग त्याचं असणं आपल्या आयुष्यातलं किती ही जी मैत्री त्यांनी दाखवली आहे ना मला वाटत नाही परत कधी कोणाला तशी दाखवता येईल. म्हणजे ते तशी मैत्री नाही असं नाही म्हणजे त्यानंतर मैत्रीवाले सिनेमे आले तर असं नाही. ते इतकं जबरदस्त त्यांनी त्याचा म्हणजे बरोबर. छान पद्धतीने मांडलं होतं ना मी त्याच्यापेक्षा चांगलं काय अजून करू शकतो असा एक विषय होतो. आणि ते एक शोलेचे मग तेच सांगतो ना हा सिनेमा विशेष विशेष गोष्टींनी भरलाय. मग ते त्यातले एक ह्या दोघांची मैत्री जय आणि वीरूची आणि ते पात्रांची नावं पण ती इतकी जय समर्पक झाली. वीरू जय वीरू. बसंती आहे, हा तिचा टांगा आहे. बरोबर बरोबर. बरोबर आहे. म्हणजे मैत्री तशी म्हणलं तर म्हणजे इमोशनल बॉन्डिंग आहेत प्रत्येक नात्यातली त्या सिनेमाच्या पात्रांचे म्हणजे ठाकूर आणि त्याचा जो नोकर आहे रामलाल काहीतरी त्यांचं नातं जे आहे म्हणजे दोन हात हा, मग तो त्यांची सेवा करतोय मालकाची किंवा- सेवा करणार आणि किती विश्वास होतो म्हणजे बरोबर. त्यांचे आर्थिक व्यवहार असतील इमोशन्स पण त्याचे कनेक्ट आहेत दिसतात. त्याला की पूर्वीचा कसा होता ठाकूर आताचा कसा आहे तो सांगतो. आणि गावाच्या विषयी त्याचं प्रेम आहे की प्रत्येक पात्राला महत्व आहे त्याच्यात प्रत्येक गोष्टीला महत्व आहे म्हणजे बरोबर. करायचं म्हणून एकही गोष्ट नाहीये म्हणजे आपण जे लोक जे कॉपी म्हणत असतील ना ते ह्या गोष्टीचा अभ्यास करावा त्यांनी की त्या सिनेमाचं वैशिष्ट्य किती मेहनत केली आहे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलाय. म्हणजे त्यातला एकूण गब्बर सिंगच्या बॅकग्राऊंड जे आहे खडते ग्रॅनाइटचे खडक आहेत सगळे शोले ज्याला बोलतो त्याचं महत्व काय त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील बघ. सांबाचा किती रोल आहे त्याच्यामध्ये सांबाला डायलॉग 3 शब्द आहेत फक्त पुरे 50,000 आजरामर झालं ते पण पात्र. तो अजरामर झाला ना पुरे 50. मौसीचं केवढंसं कॅरेक्टर हो. त्यानंतर इमाम चाचा कुठलीही गोष्ट म्हणजे आजकाल म्हणजे आता आपण काय भोगतोय तुला माहिती आहे हो. आपण जे सिनेमे करतोय ते बऱ्याचदा म्हणजे सगळेच नाहीत लोकांची पण किती छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी जाणीवपूर्वक त्याचं डिझाईन केलंय त्याच्यावरती काम केलंय विचारपूर्वक सगळ्या गोष्टी मांडल्यात त्यामुळे त्याची महानता आणि इतक्या वर्ष तो आपल्यावरती प्रभाव टाकून त्याचे अजूनही प्रेम म्हणजे आजही लागला हो, picture हो. तरी आपण 2-3 तास काय आता हलवू जायचंच शकत आहे नाही. आता जातील लोक त्याचं आता हो, परत रिलीज होतंय परत आणि release मी तर ऐकले की त्याचे बरेचसे सीन्स त्यावेळी सेन्सॉरने कट केलेले ते परत ते पण आता add त्याची करतील. लांबी अजून आता वाढली बरोबर आहे. हा. आणि डिजिटलायझेशन झालेलं मध्ये 2013 मध्ये थोडं color gradation 3D आणि- वगैरे केलेलं त्यांनी कलर्स आता ठीक आहे ते आता मूळचं जे कलर्स ते उलट हो, जास्त हो. मला भारी वाटत होते आता बरोबर जरी आहे. त्यांनी DI किंवा ग्रेडिंगच्या माध्यमातून जे केलंय त्याच्यापेक्षा बरोबर तर ते एक वैशिष्ट्य होतं शोलेचा जो लुक होता पडद्यावरती त्यावेळी बघताना म्हणजे तो जरासा पाश्चिमात्य सिनेमांचा प्रभाव थोडासा आपण बोलतो ना उष्ण पोच असणारा किंवा कारण ते dusty गावाची tone. हा. कलर माती स्ट्रक्चर आणि ते हॉलिवूडच्या सिनेमाचा प्रभाव पण होता ते एक कारण हो. होतं त्यातलं बरोबर आहे. आणि म्हणजे त्यामुळे ते लोकांना जास्त अपील झालं ते गोष्ट बरोबर ते वेगळं म्हणजे दिसतं डायलॉग आणि हे फेमस सगळी पात्र आणि याच्या व्यतिरिक्त पण त्याचे व्हिज्युअल्स पण खूप महत्वाचे होते म्हणजे दृश्य शक्ती जी बोलतो आपण जी दृश्यात्मकता होती ती पण जास्त भले ते पब्लिकला म्हणजे प्रेक्षकांना सांगता येत नसेल त्यावेळी एवढ्या काही गोष्टी बोलता येत नसतील पण त्यांना ते भावत होतं खूप आणि वेगळं काहीतरी त्यांना बघायला मिळत होतं आणि ते फाईट सिक्वेन्स असेल त्याचे सगळे हा प्रत्येक गोष्ट फाईट असू दे घोडे होळीचं गाणं घोडे, असेल sorry. होळीच्या गाण्याला आता तू कलक दिग्दर्शक आहे तुला माहिती आहे तसं जर गाणं आता पुण्यातल्या आपले मित्र सिनेमे करतायत आणि तू म्हणशील ते एवढे कलर्स मागवा तर काय होईल परिणाम म्हणजे सगळ्यात पहिलं जसं मुगले आझम जसं हा. की सिपनी केला किंवा तसं जे सिपनी म्हणजे ते गाणं शोलेचं बघशील तू आता मुळात ते कर्नाटकातला भाग आहे तो आणि स्टोरी दाखवले नॉर्थच्या लोकांची म्हणजे उत्तरेकडचं ते गाव आहे रामगड असं आणि ते लोक आहेत असं आणि उत्तर भारतात किंवा उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात एवढी होळी होत नाही आणि त्यावेळेच्या काळात तर तिकडच्या आसपास एवढे कलर्स अवेलेबल असतील उपलब्ध असतील शंकामध्ये किती तयार केली असेल आणि अख्खं गाणं बघतो प्रत्येक फ्रेम अख्खं गाव रंगाने भरलेलं आहे आणि मग त्याच्यात ते द्वारका देवीचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत शोलेचे डीओपी आहेत त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या की आपल्याला ओले रंग नाही जास्त वापरायचे मेन कॅरेक्टर काही ठिकाणी खूप थोड्या प्रमाणात पिचकाऱ्या दाखवलेत पाणी उडवत आहेत आणि कोरस मधले लोक भिजलेत पाठीमागे जे लोक डान्सर आहेत वगैरे ते थोडे भिजले असतील पण मेन कॅरेक्टर्स होती कुठं का रिटेक्स वगैरे झाले तर काय प्रॉब्लेम कंटिन्युटीचा प्रॉब्लेम 8-8 दिवस गाणी चालली असतील हो हो हो
म्हणजे लाइटिंगची कंटिन्युटी, हो. सूर्य सूर्याची बरोबर आहे. जी किरण आहे ती. ठिकाण आहे किंवा दिशा आहे त्याच्यानुसार ते मेंटेन आहे. कारण मला वाटते तो गाणं आहे सेट 3च मिनिटांचं, सेट पण 3-4. तशा पद्धतीने हां, लावला होता. बरोबर. म्हणजे ते गावच वसवलेलं गावच त्यांनी. बसवलेलं. हां. मुळात ते एक गोष्ट महत्वाची होती. पूर्वीचे सिनेमे आपले सगळे स्टुडिओमध्ये व्हायचे. हो, हो. जास्तीत जास्त म्हणजे कागज की फूल असेल किंवा स्टुडिओ म्हणजे हां. सिनेमा म्हणजे स्टुडिओमध्येच बरोबर असं आहे. नियमच होता. हळूहळू सिनेमा कॅमेरा बाहेर पडायला लागला. ते पण ते वन्स अपॉन टाईम सारखे आले. रिअल लोकेशन. आता जे आपण आपल्यातले करतो. बरेच लोक भाव खातात की आम्ही रिअल लोकेशनवरती शूट. आताचं जायचं कारण काय आहे? पैसे वाचतात. सेट लावायला बरोबर पैसे आहे. नाहीत. हे पण बाहेर जाऊन सिनेमा पण शोले पण बाहेरच शूट केला सगळा. पण बरोबर. त्यांनी सेट उभा केला. पण त्यावेळी असं गाव अख्खं अवेलेबल होणं, हं. मग आपल्याला किती त्रास होतो तुला माहिती आहे. बऱ्याचदा ते रस्ते ब्लॉक करा, बरोबर लोकांची आहे. अडचण होते. 2 दिवस लोक त्यांचं सपोर्ट करतात. हां. शेड्यूल बिघडतं त्यांचं. गावात एखादं शूटिंग करताना 2 दिवस सपोर्ट करतात. नंतर वैतागतात की हं. त्यांची त्यांची दिनचर्या विस्कळीत होऊन जाते. दुकान काही बंद करायला लागतात. हं. काहीतरी त्यांना अडचण होते. तर त्यांनी तसं काही होऊ नये म्हणून आरामात शूट करायचं आहे. खूप त्याचे टेकिंग स्टाईल शोलेची पहिली. तर सगळे ते थकवणाऱ्या गोष्टी होत्या. वेळ घेणाऱ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना असं खरोखरचं गाव घेऊन ते शक्यच नव्हतं. तिथं इतके बरोबर दिवस आहे. किती महिने त्याचं शूट चालू होतं. तर तर ते त्यावेळच्या काळात त्यांनी असं सगळं अख्खं गावच बसवलं. एका गावात बरोबर. काय काय गोष्टी असू शकतात. मंदिर आहे, मस्जिद आहे. त्यानंतर हे टाकी 12 असेल ती. बरोबर पाण्याची टाकी असेल. पाण्याची टाकी भले महत्वाचं लाईट नाही गावात पण ती पाण्याची मग टाकी. त्याच्यावर हल्ली बरेच जोक्स किंवा ते येतं की मग हां. लाईटच कंदील घेऊन नेहमी येते. कंदील आता लावते. तसं तेच आहे ना, हां. दोन्ही यशस्वी एकदा झालं ना, मग हां. लॉजिकमध्ये जास्त जाण्यात बरोबर आहे. हां, पण म्हणजे असं पण आपण असू म्हणतो शकतं ना, लॉजिक. त्यावेळी डेव्हलपमेंट सुरू झालेली. टाकी हां. बांधून झाली असेल, हां. पाईपलाईन लाईट चालू असेल, हां. लाईट येणार असेल. ठीक आहे, त्यात बरोबर. एवढं पडायचं नाही. पण ते टाकीचा सीन तो अजरामर पण झाला किती ना. अजरामर झाला ना, की वीरूचा सीन आहे ना आणि ते त्याचं टाकी. त्याचं प्रेम म्हणजे म्हणजे सक्सेस तू शोलेतली करण्यासाठी. कुठलीही गोष्ट घे, हां. निरर्थक नाहीये. त्याचं बरोबर एक आहे. महत्व आहे. ती हं. पाण्याची टाकी असू दे. नाही त्याचं जी ही केली म्हणजे काय होतं घोडा गाव. असू दे हां. त्याच्यातला काही. हं. तर हे असा तो सामाजिक वेगवेगळ्या गोष्टी समाजाशी सगळ्या बांधला गेलेला आहे. बरोबर आहे. प्रेक्षकांशी बांधला तर गेलेला तो आहे. कुठलाही माणूस आपलाच सिनेमा आहे असं कनेक्ट करतो तो. आपोआपच होणार आहे ते. बरोबर आहे. आपले म्हणजे पण वाटणारच आहेत. एखादा लव्ह स्टोरी म्हणजे त्यांचं प्रेमासंदर्भातला, दोस्ती संदर्भातला, एक अगदी. वर्चस्ववाला, एक गाव कसं ताब्यात घ्यायचंय, त्या गावातल्या सामाजिक बांधिलकी जपणारी गोष्ट. बरोबर. मग ह्या झाल्या भौतिक गोष्टी. हां. म्हणजे इतर म्हणजे आपण मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजिकल दृष्टीने पण मानसिकदृष्ट्या जरी बघितलं ना त्याच्यामध्ये जसं की संयम ही गोष्ट आहे आता. हो. म्हणजे ठाकूरला ज्यावेळी कळतं की आपलं सगळं कुटुंब मारलंय आणि बरोबर छोटं आहे. बाळ वन्स हो. अपॉन टाइम इन बरोबर. वेस्टमध्ये पण तेच आहे. त्याच्यात हं. मध्ये येते की त्यात छोट्या बाळाला पण ते सोडत नाहीत. हं, हं. आणि त्यावेळी म्हणजे तो सीन बघ कसा शूट बरोबर केलाय. आहे. हां. ते सगळे की वाऱ्याने सगळे आणि कापडं मुलाचं मात्र उडतात. कापड उडत नसतंय. बरोबर आणि आहे. तो हाताने बाजूला हो. करतो. तो विचारच करत नाही. हं, हं. यांचा अंत्यविधी वगैरे काही नाही. पहिला गब्बर बरोबर आणि आहे. तो सुसाट सुटतो. हं. आणि त्याचा परिणाम काय होतो? तो पकडला जातो. त्याचे हात कापले जातात. बरोबर आहे. त्यानंतर तो वेळ घेतो. हां, मग किती मग ती हे करतो. स्टोरी तीच आहे. शोले हे नाव जे आहे ना, हं. सूड आहे त्याच्या मनातला. त्याच्या बरोबर डोक्यात आहे. जे चाललंय की गब्बरला आपण जिवंत पकडायचंय. मी बरोबर आहे. पकडणार जिवंत. कोणी दुसऱ्याने मारायचं नाही. तो ज्यांना सुपारी देतो त्याची, त्यांनी पण पकडायचंय त्याला. तर ही मारायचं जी नाही. आहे ना, मग ती संयमाची गोष्ट आहे. हं. मग त्याचा परिणाम त्याच्या तो अनुभव पुढे तो वापरायला येतो. तो आला अमिताभ म्हणजे जय आणि वीरूला घेऊन येतो. मागवतो म्हणजे आयात करतो त्याला बरोबर आहे. पकडण्यासाठी. डायरेक्ट सोडतो नाही असं नाही करत ना. वेळ घेतो टप्प्याटप्प्याने. बरोबर आहे. गब्बरची मुलाखत आधी परीक्षा घेतो त्याची, की हे खरंच कॅपेबल आहेत का? हो, पूर्वी हो. तर लढताना बघितलंय असं आहे. तर ही गोष्ट संयम एक गोष्ट खूप आणि जसं जाणवते. अमिताभचं कॅरेक्टर आहे म्हणजे जयचं कॅरेक्टर आहे. तो प्रत्येक वेळी मित्राला थांबवत असतो. आपण टॉस करू. हं. टॉस त्याला माहिती आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कितीही हो. घनिष्ठ मैत्री असू दे आपली. हं. कितीही घनिष्ठ मैत्री असू दे. आज तू आणि मी मित्र आहे. म्हणजे तू मला तुझं सगळं नवदीप कला मंदिर दाखवलेस तू. एकूण एक गोष्ट दाखवलीस. तू असं कुठली गोष्ट त्यातली ठेवलेली नाहीस ना. हं, हं, हं. सिक्रेट. आपण बरोबर आहे. सिक्रेटच ठेवत नाही कधी आयुष्यात आपल्या. हो. मी मित्र आपण म्हणून सगळं सांगतो. सांगतो. आपण असतो तर आपण 100% तो कॉइन दाखवला असता. हां. माझ्याकडे दोन्ही छापा एकच असलेला कॉइन. तर बरं तो कॉइन वापरतो कधी? हां, बरोबर. त्याचा खरा वापर कधी करतो? खरं एक सिच्युएशन स्वतःचा जीव देतो. हां. स्वतःचा जीव देतो. त्याला सेफ ठेवून मी पुढे जातो असं. म्हणजे एखादा असा स्वतः जिंकला असता आणि मी गेला असता आणि तू मरला असता. बरोबर. ठीक आहे. त्याला माहिती आहे आपल्याला गोळी लागली पाठीत. काय होणार आहे माहिती नाही. हं. आणि आता बरं आपलं भविष्य अजून काही नक्की नाहीये. बरोबर. रिलेशनशिप वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये. किती हं. विचार आहे त्याच्या मागे. हो. त्या जे पात्र लिहिलंय ते सगळं त्याच्या बाबतीत. हे सगळ्यांचंच कौशल्य आहे. ते दिग्दर्शक असतील, रायटर असतील त्या फिल्मचं. आणि मग तो वीरूला आणि बसंतीला पण सेफ पोहोचवायचा आहे. हो, आणि तिला वीरू पण बरोबर. कसं आहे, हं. स्वतःची मैत्रीण म्हणजे सहचर्णी आहे भविष्यातली. तिला म्हणतोय तू मित्राला सांगतोय तिला घेऊन जा गावात. मी बरोबर. थांबतो इथं. बरोबर. म्हणजे हे त्यांचं बॉन्डिंग जे आहे ना, हं. म्हणून ते तशी मैत्री परत नाही आलेली सिनेमामध्ये कधी. हां. कुठल्या.
किंवा आपल्या आसपास पण किती आपण मित्र म्हणतो सगळे. आता आपल्याला पण किती वर्ष झाली, मग एकमेकाचा स्वभाव काय लागला, कळतो. कधी आपल्या कधी कधी चर्चेतनं काहीतरी बरोबर. असे चकमकी पण पडायच्या, क्लॅशेस पण व्हायचे. तेव्हा कुठं आपल्याला समजायला लागलो आपण पण. तर ते जास्त मला एक खूप मोठा पॉईंट वाटतो शोलेचा. बरोबर आहे. आणि बाकी तर म्हणजे चर्चा करेल तेवढं कमीच आहे त्याच्याविषयी. त्यात म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की नाही का, म्हणजे धर्मेंद्र, हेमा मालिनी त्यांचं जे बरोबर. नाही का, म्हणजे त्यांचं प्रेम म्हणजे एकमेकांना जवळ येण्याचं काही हे करतात. तो आयडिया नेहमी काहीतरी वेगवेगळ्या कल्पना करतो. बरोबर. जसं तो शंकराच्या मंदिराच्या बाजूला नाही का तो सांगत असतो. अमिताभ बच्चन नाही का तिकडे एकदम भारी मागे मागे. बरोबर. म्हणजे मला याला खूप असं रिअलिस्टिक, म्हणजे आपण बरोबर. जे कॉलेजमध्ये किंवा इतर गोष्टी जगलोय, तर तो सिनेमात त्यांनी खूप सहजतेने मांडले ते. नाही कसं आहे माहिती आहे का, गोष्टींमध्ये ह्या त्या गोष्टीमध्ये तणावपूर्ण गोष्टी खूप होत्या. हो, बरोबर. थोडं रिलॅक्स, म्हणजे म्हणजे प्रेक्षकांना थोडं जे काही घडलंय त्या बरोबर आहे. कथानकात, म्हणजे इव्हन गब्बर स्वतः पण त्याला पण राग आहे ठाकूरचा, हो, आहे ना. म्हणजे त्यांनी मला पकडून दिलं होतं ही गोष्ट. तणावाच्या गोष्टी खूप होत्या. तिथं कुठेतरी जागा पाहिजे होत्या. बरोबर आहे. मग जयचं कॅरेक्टर पण जरा सिन्सिअर, हं, म्हणजे हं, म्हणून तर हं. तो मौसीला जातोय, किंवा महत्वाची गोष्ट इतकी की ठाकूरची जी सून आहे, विधवा सून आहे, हो, त्याच्यावर हो. त्याचं नातं जोडायचा विचार करतात ठाकूर, प्रयत्न की चालू एक असतात. गुंड मावळीवर करतो का, ते बघितलं त्याच्यामध्ये काहीतरी, की हां. हे कॅरेक्टर वेगळे आहे जरा. आम्ही गुंड नसून तो एक हां, चांगला मग माणूस त्याच्यामध्ये एक म्हणून चांगला चांगला माणूस आहे. पण आहे. बरोबर आहे. तर अशामध्ये एक धर्मेंद्र म्हणजे विरूचं जे कॅरेक्टर आहे ते हलकं-फुलकं जरा, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये शेवटी सिरियस होतो ज्यावेळी हां, मित्र, बरोबर. त्यावेळी जो तो आहे तो वेगळा एकदम वीरू आहे. हं, हं. तर हे शेड्स आहेत ना प्रत्येक कॅरेक्टरचे. तर ते एक खूप महत्वाची महत्वाचे आहेत. गोष्ट आहे. आणि मग तेच आहे, ते प्रेमाचं नातं जे दाखवलंय ना, मग ती मग बसंती पण अशी बडबड करणारी, कॅज्युअल म्हणजे खूप, राहणारी म्हणजे मला अशी. ते हां. एंट्री जी असते ना बरं, ह्या गावातली. सगळ्यांचं कॉमन फॅक्टर काय आहे? तर हां, माणुसकी. म्हणजे बरोबर ती आहे. कसं ते इमाम चच्याला घेऊन जाते बरोबर, तिला पत्र वाचून दाखवते. म्हणजे ते बरोबर आहे. सोशल अँगल असणारे हे कॅरेक्टर्स आहेत हो, सगळे, हो, हो. की भले ते वैयक्तिक कोण घोड्यागाडी चालवत असेल, कोण चोऱ्या-माऱ्या करत असेल, पण त्यांना आपलं एक गावाविषयी एक नैतिकता प्रेम पण आहे त्यांचं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत एक माणूस म्हणून जगण्याच्या, त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आहेत त्या. मग छोटे-मोठे कॅरेक्टर्स असतील त्याच्यातले तेच आहे. म्हणजे जी 2 पार्ट जर सोडले, म्हणजे एक बाजू गब्बरची आहे, व्हिलन ज्याला बोलतो, आणि एक सकारात्मकता जिकडे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मधली, व्हाईटकडच्या बाजूमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला ते म्हणजे इमाम चाचा जसं बोलतात, की तुम्ही काय बोलताय, की यांचं दोनों का बोझ हम उठा नहीं सकते. हं, हं. सगळ्यात मोठं बोझ काय आहे आपल्या, की वडील मुलाच्या प्रेताला खांदा देतोय. बरोबर ह्याच्या आहे. हां. इतकं तर मोठं दुःख किंवा मोठं नाहीच आहे. म्हणजे दुःखच नसणार आहे काय. ते मी समजू शकतो आणि तुम्ही ह्या दोघांना नाही समजू शकत. बरोबर. तर हे मुलगा त्यांचा मरून पडलाय तिथं, आणि तो ते सगळ्या गावाला समजावतोय, आणि एक मुस्लिम माणूस, आणि ते हिंदू बहुल गाव आहे, आणि ऑब्व्हियसली आपला देश म्हणजे हिंदूंचं संख्या जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये आपले कॅरेक्टर्स पण सिनेमामध्ये मुस्लिम कॅरेक्टर्स खूप कमी असतात. हं. ते रेशोनुसार ना, लोकसंख्येच्या रेशोनुसार आहे गोष्ट. पण ती व्यक्ती एक जाणकार व्यक्ती आहे समाजातली. हं. त्यात ते स्पेशल केस म्हणजे अंध आहे, आणि त्यांच्या एक म्हणण्याला काहीतरी बोलणं आहे. त्यानंतर कोणी काय बोलत नाही. बरोबर आहे. म्हणजे रिस्पेक्ट आहे त्याला. ठाकूरला पण हं. कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना. मग त्यांचं सगळं ते डिबेट चाललंय. हे बोलल्यानंतर सगळे शांत होतात. बरोबर. मग ॲक्सेप्ट करतात, ठीक आहे, आपण आता बदला घ्यायचाच आहे. म्हणजे शोले जो सिनेमाचं जे काही वर्चस्व आहे आजपर्यंत, जे म्हणजे आपण म्हणतो, त्या शोलेच्या अगोदर म्हणजे 1972 ला दुष्काळ होता, आणि आणि नंतर 75च्या आसपास म्हणजे आणीबाणीचं पण हे होतं. तर त्या काळात शोले रिलीज झाला. मग त्यावेळेस पैसे किंवा इतर गोष्टी, किंवा म्हणजे ह्याचा लोकांवरती किंवा समाजावरती काय परिणाम होत होता सगळ्या? नाही, ॲक्चुअली आता ठीक आहे, आपला त्यावेळी जन्म पण नव्हता. पण हं. आपण इतिहास वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे नेहमी, बरोबर. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असू दे. आणि म्हणजे 1970चा जो ते दशक होतं, 70 ते 80, हे हं. इतके मोठ्या घडामोडी झाल्यात भारतात बरं. त्यावेळी, की म्हणजे दुष्काळ तर बोलला, त्यात तर बांगलादेशची निर्मिती, हो. त्यानंतर इंदिरा गांधी आणि इतर सगळे जयप्रकाश नारायण यांचं जे कम्युनिझमचा म्हणजे डाव्या विचारसरणीची लोक. लोकं, त्यांच्या ते पक्ष खूप वाढायला लागलेले, बरोबर आहे. आणि काँग्रेसच्या एकाधिकारपणाला जरा व्यसन लागायला लागलेली, हं. आणि बेकारीचा प्रश्न होता. औद्योगिकरण वगैरे ते पण चालूच होतं, पण हं. नोकऱ्या खूप कमी, लोकसंख्या वाढायला लागली, त्यामुळे नोकऱ्या नाहीत, बरोबर आहे. आणि शहरीकरण वाढायला लागलेलं हळूहळू हो. बऱ्यापैकी. गावाकडची लोक शहराकडे हां, जास्त मग गेली. तिथून सुरुवात झाली, आणि मग अशा वातावरणात म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समाजाला स्थिर, तुम्ही माझी खूप करणार. मोठी गोष्ट बोलतो मी आता, तेवढंच एक कारण नाहीये. कल्चरल पण बऱ्याच गोष्टी आहेत. पण सिनेमा पण कल्चरचा भाग आहे आपला. सिनेमा असेल, खेळ असेल, क्रिकेट म्हणजे सुनील गावस्कर त्यांचं क्रिकेट,
आणि शोले सारखे सिनेमे, शोले असेल, दीवार असेल, ह्या सिनेमांनी अक्षरशः समाजाला आनंद दिलाय. बरोबर आहे. आणि त्यांचे काय आयुष्यातलं म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगले क्षण जगवले त्यांनी. हा म्हणजे त्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा अडचणीने ग्रासलेले असतील लोक, त्याची तीव्रता कमी करण्याचं काम केलं या गोष्टींनी. बरोबर ते आहे. सिनेमा असेल, क्रिकेट असेल, या सगळ्या गोष्टी. आणि अगदीच त्याचा नकळत, म्हणजे मला माहित नाही किती लोकांनी अभ्यासली असेल ही गोष्ट, पण बऱ्यापैकी प्रभाव असतो या झालेला आहे. गोष्टींचा आपल्या आसपासच्या. तर तो आहे, शोलेचा पण आहे, म्हणून तर तो जास्त काळ टिकला ना. मग टिकला. 5-5 वर्ष एका थिएटरमध्ये राहिला बरोबर. तो सिनेमा, म्हणजे 75 ते 80, म्हणजे त्याच प्रोडक्शनचा शान येईपर्यंत तो सिनेमा राहिला. हो, हो. काही ठिकाणी त्याही पेक्षा. आणि सगळ्यात जास्त टुरिंग टॉकीज जो प्रकार होता, म्हणजे शोलेचं दुसरी ओळख म्हणजे फिरत्या टॉकीज मध्ये म्हणलं की शोलेचंच नाव होतं. शोले, बरोबर आहे. म्हणजे शोलेमुळे फिरत्या टॉकीजचं पण मार्केट हो, वाढलं जास्त. हो. आणि ते डिमांड खूप होती त्याची. कारण हम्म. आता जसं मी माझ्याशी जसं बोललो की डिजिटलायझेशन वगैरे, डीव्हीडीज वगैरे याच्यामध्ये सिनेमा अवेलेबल होतो. त्यावेळी तसं नव्हतं, म्हणजे मागवायला लागायचं. म्हणजे लोक वाट बघायची, यात्रेला यावर्षी शोले शोले बघायचंय. बरोबर. त्याच्याविषयी ऐकलेलं असतं, गावातले कोणी कुठल्या नातेवाईकाकडून ऐकलेलं असायचं किंवा दुसऱ्या गावात जाऊन बघितलेलं असायचं. मग आपल्या गावात पण तो सिनेमा दाखवायचा. बरोबर आहे. तर हे एक गोष्टी होत्या, त्यामुळे एंगेज राहायची लोक, म्हणजे बांधली जायची. त्या काळात असं होतं की मिनर्वाच ना टॉकीज, काय नाव त्याचं? हा, मुंबईतलं ते जुनं थिएटर आहे. नाव काय? मिनर्वा मूव्हीज. हा, मग त्या काळात मिनर्वा टॉकीजला म्हणजे मुंबईत जेव्हा रिलीज झाला तर गावातली सगळी लोक मुंबईला जायची पिक्चर पाहायला. म्हणजे हो, पाहुणे हो. रावळे जे किंवा ती शौकीन गर्दी लोक करायची. होते ते शौकीन लोकं. अक्षरशः, हा. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय, कराडमध्ये एखादा सिनेमा, बॉम्बे सारखा, रोजा सारखा सिनेमा पटकन यायचा नाही. हो, हो. लोक कोल्हापूर पुण्याला येऊन बघायचे सिनेमा. बरोबर, म्हणजे बरोबर. खरंच रसिक, शौकीन, हा, दर्दी गर्दी, लोक रसिक आहेत हा, हा. असं. किंवा मोठ्या थिएटरला प्रोजेक्शन क्वालिटी, बरोबर साऊंडचं क्वालिटी Effects चांगली आहे. सगळं. तर अशा ठिकाणी जाऊन सिनेमा बघायचा आहे. म्हणजे किंवा जेम्स बॉन्डचे सिनेमा बघायला लोक मुंबईला, पुण्याला पण जायचे, हे गावाकडचे. असं नाही झालं का की 75ला रिलीज झाला, 90च्या पुढे 5-6 दशक 5-6 वर्ष चालला सलग, मग त्या काळात इतर सिनेमे आले, त्यांचं नुकसान झालं किंवा नाही, नाही, इतर नाही. काही सिनेमांवर परिणाम झाला, असं काही झालं असेल? नाही, आता कसं आहे, त्यात दोन गोष्टी येतात त्याच्यात. आता आजकाल आपण बघतो, आता किती मोठा सिनेमा असला तर तो असं 50 आठवडे, 25 आठवडे असा नाही प्रकार नाही, राहिलेला तो नाही. आता 8-10 आता ते दिवसाचा. पहिले 3 दिवस खरं कलेक्शन, बरोबर. 2 ते 3 आठवडे का, आता मोठ्या स्केलला रिलीज होतो. ओव्हरसीज वगैरे वेगवेगळ्या देशामध्ये पण रिलीज होतो सिनेमा एकाच वेळी. त्यामुळे पटकन आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि हो. तो अपेक्षित कलेक्शन जमा होतो. आणि ह्या पिढ्या जसे बदलतील ना, प्रत्येकाची ते काय म्हणतात, म्हणजे स्वीकारण्याची किंवा ते ग्रास्पिंग जे बोलतो ना आपण, बरोबर. ते सगळ्यांचं कमी झालंय आता. म्हणजे आता ते संयम पण नाही राहिलेला इतके दिवस. लोकांना रोज नवीन लागते काहीतरी. बरोबर. म्हणजे आता ओटीटीचा जमाना आहे, जसा सोशल मीडियाचा जमाना आहे, रोज नाविन्य पाहिजे लोकांना असं. त्यामुळे ते असं आता आजचे लोक स्वीकारणार पण नाहीत कोणी. म्हणजे किती म्हणजे बाहुबली जरी असला तो असं 50 आठवडे राहणार नाही इथून पुढे. का एक तर बघितला जातो पटकन, लगेच तुमच्याकडे ओटीटीवरती येतो सिनेमा, तो पायरेटेड कॉपी येते, ती गोष्ट वेगळी. आणि तो संयम पण, आणि पूर्वी कसं लोक वाट बघायचे असं. आणि आता काय झालं, तुमच्या आधुनिकीकरणामुळे ना तुम्हाला बिझनेस तसं काय राहिलेलं नाही जास्त. बरोबर. म्हणजे तुम्ही दिवस तुमचा रमवू शकता, अशा गोष्टी राहिलेल्या नाहीत. म्हणजे मला आठवतंय, गावाकडे माझं आजोळ जे आहे, माझ्या आजोळचं माझं घर रानात आहे असं. आणि आम्ही चालत जायचो म्हणजे शहरातून ज्यावेळी सुट्टीला जायचो, चालत जायचो वर लांब, 3-4 किलोमीटर, 5 किलोमीटर. त्यावेळी काय वाटायच नाही. बरं, काय लागलं गावातली एखादी वस्तू, एका घरात किती सायकली असणार आहेत, एखादी सायकल असेल. आता बाईक्स, म्हणजे प्रत्येकाची एक बाईक आहे, मोटरसायकल आहे. तर त्यावेळी असं वेळ जाणाऱ्या खूप गोष्टी होत्या. म्हणजे पोहायला जायचं, म्हणजे आता त्याच गावात मी ज्यावेळी जातो ना, आता असं शक्यच नाही होत की चालत जाऊ. कोणतरी न्यायला येतच नाही, नको या म्हटलं तरी सुद्धा येतच नाही. मग तो आनंद निघून जातो. म्हणजे मी जाताना वाटेत विहीर लागती, तिथे मी शिकलो पोहायला. म्हणजे असं वातावरण होतं त्यावेळी की पाण्यात उडी मारली, तर विहिरीत उडी मारली की कधी हातपाय मोडायचा. इतकी मुलं खाली असायची, कोणाच्या अंगावर उडी मारायची असं. आता तिथं इतकी झुडपं वाढलेत, त्या विहिरीत पोहायलाच कोण जात नाही. सगळे इंस्टाग्रामवरती मुलं. म्हणजे आता त्यांचं चुकीचं आहे, काळ बदलतो, पिढ्या बदलतात, विचार बदलतात लोकांचे. तर मग शोले चालत होता, याचा अर्थ बाकी सिनेमे चालत नव्हते असं नव्हतं. त्यांना त्यांची जागा मिळायची, त्यांना त्यांचे सिनेमा. आता जे भांडणं होतात, मला थिएटर मिळाले नाही, शोज नाही मिळाले, तसं काही गोष्ट नव्हती. तो सिनेमा शोज असायचे त्याचे, दिवसभर 3 शोज नव्हते 5 वर्ष, एखादाच शो असायचा. आता मगाशी जे म्हणलं की शोले कसा पाहिला, तर मी एक आवर्जून उल्लेख करतो की मी आता सासवडला करा नदी काठी आमचे इनामकी गांधीवाडा आहे. आमच्या पलीकडे शेजारी एक शिवले आहेत, मदन काका शिवले म्हणून, त्यांच्याकडेच केबल होती आणि त्यांच्याकडे तो शोले लागला जायचा. आळीतली आम्ही गल्लीतली सगळी लोक जाऊन, म्हणजे ओट्यापासून रस्त्यापर्यंत खिडकीतनं पाहिजे लोक, आणि तो आवाज जायचा ड्रायंग, म्हणजे आर डी बर्मनचं म्युझिक आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक, आणि ते शोलेचा आवाज आला की घरातली, म्हणजे जेवायला पण जायचो ना आम्ही, पाणी प्यायला कोणी हलणार नाही, असं त्या शोलेंच्या घरात आम्ही तो चित्रपट पाहायचो.
दुसरं आता ठीक आहे, शोले चालला, त्याचं म्हणजे कथा, पटकथा, संवाद, संगीत, त्याचे ऍक्टिंग, कॉस्ट्युम, मेकअप किंवा इतर सगळंच म्हणजे लोकेशन्स, आर्ट डिरेक्शन किंवा त्याची फाईट सिक्वेन्स, त्याचं फॉली म्हणजे प्रत्येक गोष्टी ठाप ठाप घोड्यांच्या असतील, त्या लाकडी पुलावरनं तो येतो, बॉम्ब ब्लास्ट होतो किंवा ट्रेनचे सगळे शॉट असतील, ते कोळशाचे पण नाही का बरोबर. घेतो. टेक्निकली दृष्ट्या म्हणजे आता किती आपलं व्हीएफएक्स आले, इतर गोष्टी आल्या, क्रोमा आपण शूट करतो कमी बजेटमध्ये. आता हल्ली त्या त्या काळात ते किती सिनेमा म्हणजे कोट्यावधी रुपये घालवले म्हणजे आता त्या काळातले असं वाटतंय मला. म्हणजे खूप मोठा सिनेमा त्यांनी केला. मग आताचे जे काही तंत्रज्ञ आहेत आपले मराठी काही हिंदी चित्रपटातले ते त्याच्याकडे पाहतायत किंवा आपण कसं पाहतो किंवा तू कसं पाहिले त्या पिक्चरकडे, म्हणजे तू शिकताना डेव्हलप होताना तू एवढे सिनेमे केलेले आहेत, त्याबद्दल शोले तुझा कसा आहे म्हणजे तू कुठल्या अँगलनी पाहतो शोलेकडे? नाही, मी प्रामाणिकपणे सांगू का, म्हणजे आता मी जे सिनेमे केलेत म्हणजे आपला कस लागेल असं काही कामच नाही केलेलं रे, खरं सांगतो. म्हणजे म्हणजे बरोबर. एक म्हणजे सिक्वेन्स तो म्हणजे हा. शोलेचा जो सिक्वेन्स आहे तो जी खरी त्याची ओळख आहे. म्हणजे मी असं मानतो तो सिक्वेन्स ट्रेनचा, बरोबर. म्हणजे ज्याच्यात डाकू ट्रेनच्या मागे लागले, ट्रेन लुटायला आलेत हो, आणि हो. जय वीरू आणि ठाकूर लढतायत त्याच्याशी. हम्म. आणि काय काय म्हणजे आजही मी युट्यूब, एक फायदा आहे युट्यूबचा, तुकडे तुकड्यामध्ये पण कधी सिनेमा कधी आहे. पाहू शकतो. हा, मग तेच तो तेच. तेवढाच सीन मी असं बसलेला असतो, कधी असं वाटलं की मी बघतो मोबाईलवरती म्हणा, टीव्हीवरती म्हणा. तर तो जो सिक्वेन्स आहे ना, आजही शूट करणं खूप अवघड आहे. म्हणजे बरोबर. आपण खोडा करताना पण ती काय अवस्था झालेली आपली, हो, म्हणजे ते उन्हात आपण आणत ते आणि घोड्याचं जे घेतलं होतं रेसी, बरोबर. तर ते त्यावेळेस शोले काय होता त्यावेळेस? म्हणजे मला आठवतंय खोडाचं तो बरेच लोकांनी मला असं बोललंय, ते शॉर्ट म्हणजे शोलेची आठवण करून देणार, की ते 4 घोडे एका उतारावरून भरधाव येतात. पळत येतात. आणि तो सूर्य मावळतोय काहीतरी हा, असे. म्हणजे ते ऍक्च्युली शोलेमधला शॉट आहे. ते सनसेट होतोय आणि मला त्यावेळी सुचलं तिथं बरोबर आहे. आधी असं आम्ही शिफ्टिंग चाललेलं. बरोबर. मग तू त्याशी नव्हताच बहुतेक, तुझे हा. नवनाथ वगैरे, तू दुसरं लोकेशन बघायला गेलेलं काहीतरी. आणि मग शिफ्टिंग करताना ते सनसेट होताना म्हणजे डोक्यात सुचलं आणि मग त्यात शोलेमध्ये एक शॉट आहे, डाकूंची घोडे पळतात असे. हो, आणि ते तसं मग हे धूळ 4 उडते घोडे, सगळे. आणि नंतर ते उतारावरून येताना त्यात काय झालं, 4 घोड्यामधला जो एक घोडेस्वार पडला घोड्यावरून खाली. बरोबर. हा. कारण ते ट्रेन घोडे होते खोडामधले, ती खेचरं होती, म्हणजे धनगर लोकांच्याकडे, मेंढपाळांच्याकडे जे असतात ते. त्यातला एक व्यक्ती पडला, त्यामुळे आम्ही रिटेक्स नाही घेतली, त्यामुळे एकच शॉट आहे तो. हा. अजून मला 2-4 शॉट्स पाहिजे होते वेगवेगळ्या अँगलने, बरोबर. जसं शोलेमध्ये होते. लांबून म्हणजे हो. शोलेचं वैशिष्ट्य काय त्या शॉट्सचं, की लांबून टेलिफोटो लेन्सने शॉट्स घेतले, जसं मी झूम लेन्सने ते शॉट्स घेतलेले. तो व्यक्ती पडल्यामुळे आम्हाला ते कंटिन्युटीच्या हिशोबाने आणि आता परत रिस्क नको असं झालं. बरोबर. त्यामुळे तो ते तेवढा एकच शॉट, आणि नंतरच्या शॉटमध्ये नायक पळत त्यांना आलाय, तर तेवढंच. आणि त्यात सनसेट होत होता. तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या मराठी सिनेमाचा. सूर्य चाललाय, संपवा, ही गोष्ट आहे. तर शोलेसारख्या गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न केला, किंवा आमच्या दिग्दर्शकाने, भाऊने नाही, पण. आपण करतो म्हणजे आमची आपण चर्चा पण व्हायची भाऊची माझी त्यावेळी, हा. आपली पण झालेली आहे बऱ्याचदा लोकेशन. पण ठीक आहे, शोलेची उंची नाही गाठणं शक्य त्या बजेटमध्ये म्हणा, किंवा त्या मला प्रगल्भता आपली त्यावेळीची जी होती, बरोबर, ज्या बरोबर. लेवलला आपण सुरुवात केली. नाही, आताही वाटतं की म्हणजे तू हो, आता हो. मग बऱ्याच आता वेळा माझं आपण तेच म्हणणं आहे, आजही जर समजा उद्या जसं कॉपी काय लोक बोलतात, तसं बरं ठीक आहे, आपण करायला घेतला, तर किती अवघड आहे ते शूट करणं. म्हणजे ते बरोबर. पनवेल जवळ ते शूट झालंय ट्रेनचं सगळं हा, झालं. ट्रेनचं. म्हणजे मोस्टली ते म्हणजे तो जो पट्टा आहे ट्रेनचा, ट्रेनची शूटिंग करणं, मालगाडीची जायची, त्याचा बरोबर. वेगळा ट्रॅक असायचा, हो, तर हो. त्याला ते शूटिंगसाठी द्यायचे. म्हणजे मला ह्या गोष्टीचं पण कौतुक वाटतं. तो माझा आवडता सिक्वेन्स आपल्या महाराष्ट्रात शूट झालाय, आणि ते पण मुंबई पुण्याच्या दरम्यानची जी रेल्वे लाईन आहे, रेल्वे ट्रॅक आहे पनवेलच्या आसपास. बरोबर. तर तिथे बहुतांशी असे जे सीन असायचे, किंवा रेल्वेचा पार्ट ज्याच्यात असायचं काहीतरी, ते बरोबर. तिथं जसं की मुंबईचं गोरेगावचं स्टेशन मोस्टली स्टेशन शूट करायला देतात. प्यार तो होण्याचा नावाचा सिनेमा माहिती असेल, तो माझ्या गुरूंनी शूट केलाय, निर्मल जानी, त्यामुळे मला माहिती. तर बरोबर. त्यांचं त्यात एक सिक्वेन्स आहे बघ, की अजय देवगण विंटेज गाडी आहे, त्याच्या मागे पोलीस लागलेत, मग तो रेल्वेच्या ट्रॅकवरती गाडी उतरवतो, जे 4 टायर तिचे फुटतात, आणि ते रिम असते नुसती, आणि मग ती ट्रेन ती गाडी उडवते, आणि तो ट्रेनला पकडतो आणि पळून जातो पोलिसांपासून. बरोबर. तर त्याचं चित्रीकरण होतं ना, ते त्यामुळे निर्मलजींनी त्यांचे अनुभव मला सांगितलेले, ते एक गोष्ट होती. प्लस आपली जशी समज वाढत जाईल, जसे सिनेमे हा, आपण बरोबर. करत सिनेमा जातोय, कळत बघत जातो जातोय, आपल्याला. आता जाणवतंय की ते किती अवघड गोष्टी, हो, हो. किती वेगवेगळ्या अँगल्स मधून ते शूट केलंय, बरोबर. आणि किती दिवस तो सिक्वेन्स शूट केला असेल. हम्म. खूप थकवणार आहे. बरोबर. आणि मजेशीर गोष्ट सांगतो, ते जे इंटरेस्टिंग शॉट जो आहे ना, लाकडं रचून ठेवले हो, टाकून अडथळा, लाकडं हे होतात. आणि ट्रेन उडून जाते. बरोबर. तर ती लाकडं जर तू आता आर्टिस्ट, तुला माहिती आहे, ती जर आता तू लिंबाची आणि वडाची झाडं कापून नाही, तिथे ठेवली ते आपण असती, ट्रेन डुप्लिकेट सगळे. ट्रेन पलटी झाली असती. हा, हा. ती लाकडं आहेत
पपईचे ओंडके आहेत ते. हा हा आणि ती आयडिया कोणी दिली SM अनवर, जे शोलेचे ऑपरेटिव्ह कॅमेरामन होते. बरोबर आहे. द्वारका देवीच्या DOP, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी. आणि पपई वाढलं की एकदमच हलकं होतं, म्हणजे हां, शेवगाच असेल, पपई बरोबर, असेल, बरोबर. ऑपरेटर होते ते, कॅमेरा ऑपरेटर होते SM अनवर, ज्यांनी परत सागर, शान आणि हे त्याचे पुढचे चित्रपट. सिनेमे केले सगळे, हम्म. शक्ती म्हणा. तर त्यांची आयडिया होती. म्हणजे हे एक आहे तांत्रिक लोकांचं योगदान कसं असतं नाही नाही, असं सिनेमामध्ये. प्रत्येक सीनला त्यांनी त्याहून मजेशीर गोष्ट काय, म्हणजे मला या सगळ्या गोष्टी कशा माहिती, जुन्या लोकांबरोबर मी काम केलंय. हो. माझं नशीब नाही, चांगलं नक्की नक्की की द्वारका देवी जे असतील, जाल मिस्त्री हे जुने सिनेमॅटोग्राफर आहेत, त्यांच्या हाताखाली ज्यांनी काम लाईट केलंय. म्हणून काम केलं असेल, अरे कॅमेरा वा. ऑपरेटर म्हणून काम केलं, अशा व्यक्तींसोबत मला काम करायला मिळालं. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. बरोबर आहे. त्यामुळे जरा नाही, आपल्याला नाही, त्याच्यामुळे मला ऐकायला मिळालं, माझ्यामुळे प्रेक्षकांना ऐकायला बरोबर. मिळालं. तर ते पपईचं त्यांची आयडिया, ती ट्रेन आहे ना, बरं त्या पपईच्या लाकडांना पण उडवायला जे मोटरमॅन होते, हो. रेल्वेची जी माणसं होती ना, ते तयार नव्हते. ते अच्छा, घाबरत काही होते. टेक्निकली काही समजा काही झालं. SM अनवर आणि 2 लाईटमन होते. मला ह्याचं काय कौतुक, माझ्या डिपार्टमेंटची माणसं, म्हणजे बरोबर. मी ज्या डिपार्टमेंटचा माणूस आहे, लाईटमन असेल किंवा कॅमेरा ऑपरेटर असेल, हम्म. अशी लोक म्हणतात की त्यातल्या दोघांना माहिती होतं ट्रेन कशी चालवायची थोडीफार. हा, हा. जुजबी ज्ञान म्हणतो ना आपण आलं थोडंफार. लक्षात. हा. म्हणजे तुला जर उद्या JCB असेल, ऍटलीस्ट गेअर वगैरे तर हा, टाकशील बरोबर, थोडाफार तरी. कमीत कमी बाबा. हा. तर आम्ही चालवतो ट्रेन, आम्ही रिस्क घेतो. हे वेळ आहे सिनेमाचा. हा, बरोबर आहे. हा, की हे कोणी लोक तयार होत नाहीत. म्हणजे आता हा. असे जे एनर्जी असतात ना, अशीच लोक या क्षेत्रात येतात बरोबर आहे. आणि सक्सेसफुल पण होतात, यशस्वी पण होतात. म्हणजे आपण आपल्या कामात तर आपण घेतोच मेहनत रे, पण शोलेचं ते एक वैशिष्ट्य आहे. अशी माणसं पण त्या टीम बरोबर. मिळाली त्या वेळ सिनेमाला. ना, म्हणजे हे शूटिंग सर हा. किती, म्हणजे शोले हा पिक्चरचं चित्रीकरण किती दिवस चाललं होतं नक्की, काय म्हणजे अंदाज मला काय? एक्झॅक्ट नाही सांगता येणार, बरेच, पण 1-2 वर्षांचा काळ आहे काहीतरी. बरोबर आहे. हा. 2 वर्ष लागली त्याच्या मेकिंगलाच काहीतरी. ते 2 करून वर्ष नंतर असं. मग तो रिलीज. हो, म्हणजे एखादं शेड्यूल असायचं, 3-3 महिने ते सगळं युनिट तिकडे द्यायचे. असायचं. बरोबर. म्हणजे बेंगलोर मध्ये ते शहरात राहायचे लोक, ऍक्टर्स वगैरे सगळे. रोजचं अपडाऊन तिथून परत बरोबर. 40-50 किलोमीटर. त्यावेळी जे वितरण, म्हणजे जाहिरातीचा पाठ, म्हणजे पोस्टर लागायचे गावात किंवा माईक वरती सगळे सांगायचे, अनाउन्सिंग करायचे दवंडी दिल्यासारखं, टुरिंग टॉकीज यायचे. मग त्याच्या मग डायलॉग वरनं, म्हणजे शक्यतो ते जसं म्हणलं की ऑडिओ क्लिप किंवा डायलॉग फेमस झाले, किंवा त्याच्यावरनं सिनेमा, म्हणजे बऱ्याच वेळा असं ऐकलं की सिनेमा पहिला चालला नाही, पण नंतर खूप त्याला ग्रीप मिळाली. तेच आहे ना, म्हणजे पब्लिसिटी जे ऍज युज्युअल त्यावेळेच्या काळात जशी व्हायची तसं त्यांनी केलेली. केली. मग त्याच्याविषयी आता म्हणजे दरवर्षी ते तुला जसं बोललो, 40 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, तेच गोष्टी बोलतात. पण दिवार सिनेमा खूप चाललेला त्यावेळी. दिवार पहिला, म्हणजे आमच्या मला निर्मली आणि माझ्याशी भांडायचे त्या विषयी, आमचा डिबेट व्हायचं खूप. हमारी दिवार तुम्हारी शोले, शोले का चालला नाही तुझा, इतका पिक्चर होता तर सुरुवातीला. नंतरचं ठीक आहे, पण दिवारचा इव्हन फिल्मफेअर त्या वर्षी बघशील ना, सगळे फिल्मफेअर महत्वाचे खात्यांचे डिपार्टमेंटचे ते दिवारला गेले. शोलेला फक्त एकच आहे एडिटिंगचं, बेस्ट एडिटिंग, ते आपले MS शिंदे, मराठी माणूसच. आणि एडिटर हा खूप मोठा फॅक्टर होता, सिनेमॅटोग्राफी खूप मोठा फॅक्टर होता, महत्वाचा त्याच्यामध्ये. नुसतं डायलॉग्स आणि संवाद आणि मोठे मोठे ऍक्टर्स आहेत, हा विषय नाही. हे सगळं रसायन टेक्निकली तयार झालं सगळं. तो स्ट्रॉंग होता. म्हणजे आम्ही लोकांना सवय असं बघायचं माहितीच नव्हतं, असे व्हिज्युअल्स. आणि हे म्हणजे अक्षरशः गोष्टी इतक्या, तो पॅटर्नच सगळा सिनेमाचा त्यावेळेच्या काळात त्यांनी तोडला. नवीन काहीतरी दाखवलं लोकांना, ते अपील पण झालं लोकांनी. हा, आता माहित नाही त्यावेळेच्या काळात सुरुवातीला का चालला नसेल, मे बी ते हळूहळू लेंथ वाईज पण असेल, लोकांनी तो विचार केला असेल. आणि मग त्याची मजा काय आहे, ज्यांनी बघितलंय ते सांगत गेले, मग ते वाढत गेल्या गोष्ट. नो डाऊट धर्मेंद्र वगैरे यांचं बोलाय पण होतंच, पण शोलेची वैशिष्ट्य लोक जास्त सांगायला लागले. जसं माझ्या आईने मला सांगितलं, त्यातले व्हिज्युअल्स, त्याच्यामुळे तो सिनेमा जास्त चालला. जसं की आता सगळ्यात की बच्चा सो जा रहा है तो गब्बर आ जाएगा, गब्बर आ जाएगा, म्हणजे हे जे डायलॉग फेमस झाले, म्हणजे घराघरात ते रुजलं की नाही, म्हणजे त्यातले व्हिज्युअल्स पण, ट्रेनच्या गोष्टी लोक असे सांगायचे, मी ऐकले लहानपणी, लोक सांगायचे ते ट्रेन कशी पळते, डाकू कशी मागे लागलेत वगैरे सगळे, या गोष्टींची जास्त उलट चर्चा झाली. तर आणि सिनेमा चालला म्हणजे काय झाला, म्हणजे माझ्या शकील अन्सारी नावाचे आमचे सिनेमॅटोग्राफर होते जुने, त्यांच्याकडे मी असिस्टंट म्हणतो आता. आणि ते अशोक मेहता, बँडेट क्वीन वगैरे अशा सिनेमांना ऑपरेटर म्हणून होते, म्हणजे खूप जुने आहेत ते. त्यांनी मला सांगितलं, असं बोललं जायचं, शोले इतका चालला, म्हणजे त्यावेळी एवढं काय इन्कम टॅक्स वगैरे इतक्या गोष्टी म्हणजे तुला सांगतो असं की पोत्यानी पैसा कमवणे. मी असं त्यांनी मला सांगितलं होतं की शोलेचे पैसे ठेवायला 4 फ्लॅट्स घेतले रमेश सिप्पींनी. आणि सिनेमा, ही गोष्ट महत्वाची आहे आपल्या नवीन फिल्म मेकरसाठी पण, जे आपण काम करतो नेहमी. शोले चालल्यानंतर, त्याचा फायदा झाल्यानंतर ना, त्यांनी अक्षरशः पैसे लोकांना बक्षीस दिले, त्या टीम मधल्या लोकांना गिफ्ट दिले भारी भारी. म्हणजे सचिन पिळगावकरांनी स्वतः सांगितलं एक किस्सा, पूर्वी एक झी टीव्हीवर ते कार्यक्रम होता काहीतरी असंच जुन्या गोष्टींचा, आठवणींचा, सचिन सरांचा. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की त्यांना एअर कूलर
बरोबर. त्यावेळी एसी एवढे नव्हते. हा. कूलर घेणं घरात खूप मोठी गोष्ट होती. मोठं गोष्ट. कूलर, कोणाला कूलर दिलाय, कोणाला काय दिलंय असं त्यांनी बरोबर. अ, हा, मग त्याचा त्यांनी हा, आनंद साजरा केला आनंद किंवा साजरा केला. त्यांना इन्व्हॉल्व केलं सगळ्या हां, लोकांना. मग राज कपूर त्यांचं जर उदाहरण घेतलं ना, मेरा नाम जोकर चालला नाही. डिस्ट्रीब्युटर लोकांचं जे नुकसान, खूप मोठ्या लेवलला रील्स केलेला, जे नुकसान झालं, बॉबी चालल्यानंतर त्यांनी स्वतःहून नफा जास्त दिला त्यांना, वाटून टाकलं. म्हणून त्यांची नावं निघतात. म्हणून बरोबर. आरके स्टुडिओ आज तुटताना सुद्धा हम्म. तिथे माणसं रडतात बऱ्याच उभं राहून. लोकांचे त्यांना बरोबर. वाईट वाटतं, त्यांच्या हो. भावना जोडल्यात. नक्की, हे नक्की. वैशिष्ट्य आहे. हे मी जाणीवपूर्वक सांगतो आता जरा, ज्यांना बरोबर. कळायचं त्याला कळेल मी का बोलतोय हे. नक्की. त्यात जास्त नाही, मिसाल आहे. नको. हा. आणि रमेश सिप्पी, आज का त्या सिनेमाचं एवढं कौतुक होतं सगळं, बरोबर. ह्या गोष्टी पण आहेत. सामाजिक बांधिलकी पण आहेत त्या लोकांची, हम्म. त्यावेळेच्या लोकांची बऱ्यापैकी होती म्हणजे. बरोबर, बरोबर. असं. तर इतकं त्याचं ते सिनेमाचं यश होतं मोठं. म्हणजे त्याचं मापच नाही. म्हणजे टुरिंग टॉकीजला किती कमवले, छोट्या मोठ्या शहरामध्ये, छोट्या गावामध्ये. नाही, नाही, नाही. आता आपण मोजतोय सगळं डिजिटल आल्यापासून किती धंदा झाला वगैरे असं. तिथं काय काय किती लोकांनी असं ब्लॅक पण कमवलं असेल नाही, किती. मुळात त्याचं कसं तर होतं, 3-3 हां. पिढ्यांनी तो सिनेमा 3 पिढ्या पाहतो. हो, हो, हेच हो. मोठं मोठं यश आहे यश आहे. त्यामागे. बरोबर. बाकी काय, आणि त्याच्याविषयी बोललं जाते आणि अजून पण हो, कितीतरी हो, कार्यक्रम हो, होतील. हो. मोठे मोठे पुस्तकं त्याच्यावरती लिहिली काय गेली, पुस्तकं लिहिली गेली. त्याच्यावरती लेख आहेत. मासिक मला वाटतं आपले तारांगणचे मंदार तारांगणचं जोशी विशेष लेख आहे आता. म्हणजे मला विशेष खूप लेख आता त्यांचा आलेला आहे हो, खरं तर. हो. आणि त्यात बरोबर. तुझंही आहे की मला तर म्हणजे माझं आर्टिकल आहे म्हणून असं नाही हा, वाटत. हा, मला हा. स्वतः मी मंदार जोशींना बघतो. मी 1 वर्ष झालं ते त्याच्या बरोबर, मागे काम आहेत. करतायत. काम बरोबर. करतात त्यावरती. आणि काय त्याच्यात प्रॉफिटचा असा मुद्दा नाही. नाही, नाही, त्यांना आवड आहे तसं म्हणून ते करतात. ते आणि करतायत. तो लेख जे सिनेमाचे प्रेमी आहेत ना, त्यांनी संग्रह ठेवावा असा आहे. नाही, बरोबर, म्हणजे तुझं आहे किंवा वाचनाची माझं आवड म्हणणं आहे, ते त्यांना. अनुप जगदाळे जे आपले हो, मित्र हो. टुरिंग टुरिंग टॉकीज टॉकीजचं ज्यांनी त्यांनी चालवलंय, हो. तर त्यांचं नाही, आहे. टुरिंग टॉकीजचं आणि शोलेचं खूप मोठं नातं हो, होतं. हो, हो. म्हणजे टुरिंग टॉकीज म्हणलं की बऱ्याचदा शोलेच आठवून नाही, द्यायचं. मी मला तुला सांगायला आवडेल की तुलाही माहिती आहे, मी आमचे जे गार्डियन मीडियाचे संजय दापके आहेत बरोबर. त्यांच्यावर मी आता बरंच काम करतोय. दिल्लीला शिवसृष्टी केली किंवा चंद्रपूरला काम केलं होतं. त्यांनी रामोजी फिल्म सिटीमध्ये शोलेचं एक मोठं एक हे ठेवलेलं आहे. बरोबर. मग तो शोलेचा एक हे आहे, म्हणजे त्याचा एक शो आहे, क्रोमा आहे, बरोबर. बसंती टांगा सगळं तयार केलेलं आहे. आपण प्रेक्षक बसल्यानंतर तुम्हाला तसे ते फोटो व्हिडिओ तुम्हाला ते पाहायला मिळतात. म्हणजे एवढं त्यांनी, म्हणजे शोले खूप लोकांनी जगलाय. त्यांचंही मोठं म्हणजे तारांगणमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि तेही मला नेहमी सांगतात की किती मोठं काम झालं होतं त्यावेळेस. आता काय होतं बऱ्याच वेळा की सिनेमा ठीक आहे, डायलॉग गाणी झाली, पिक्चर आला, लोकांनी डायलॉग गायले, पण ते पिक्चर चांगला दिसण्यासाठी आता हे सगळे डिजिटल कॅमेरे येतात किंवा त्याला कलर ग्रेडेशन वाढवलं जातं, कमी लाईट. पण त्यावेळेस टेक्निकली त्या रील वरती शूटिंग व्हायचं. ते कुठले कॅमेरे होते किंवा काय नक्की त्यांनी मेहनत घेतली त्यावेळेस? नाही, माझं नशीब चांगलं आहे. मी सुरुवातीच्या काळात निगेटिव्हवरती काम केलं. मी असिस्टंट असताना, सहाय्यक असताना म्हणजे ऑपरेट पण केला कॅमेरा. म्हणजे 35mm निगेटिव्ह, तो कॅमेराचा आवाज RE3 खर्र, जे तुला पण माहिती आहे, फोतरी तू पण सुरुवातीच्या काळात केले. तर ती त्याची आजही जुने काय आपल्याबरोबरची लोक पण होतात, ती मजा गेली. त्यामुळे त्या शिस्तबद्ध काम असायचं का, स्टॉक महागडा असायचा, लिमिटेड जपून एक्सपोज करावा लागायचा. उगाच काहीतरी एक शॉट घेऊ असं काही असं नव्हतं. नाही. त्याचं महत्व असायचं. त्यामुळे ते आखिरकोपणा ऑटोमॅटिक यायचं त्या कलाकृतीमध्ये. आणि त्यामुळे कॅमेरा हा खूप महत्वाचा विषय होता. बरोबर. 75 साली मला वाटतं की सुरुवातीला आपल्याकडे मिशेल नावाचा कॅमेरा होता, ब्लॅक अँड व्हाईट, जो द्वारका दिवेचे जे शोलेचे डीओपीचं वैशिष्ट्य सांगतो. त्याच्या आधी ते द्वारका दिवेचे जे होते, त्यांची राहणी खूप साधी होती. म्हणजे बेल बॉटमची पॅन्ट किंवा विचार सारखे पॅन्ट, साधे शर्ट, डल कलरचे वगैरे असंच. पण ते हॉलिवूडला जाऊन अभ्यास केलाय त्यांनी तिथल्या फोटोग्राफीचा. तिथलं नवीन नवीन तंत्र काय, कुठले फिल्टर्स येतात. मग त्यांनी मिशेल कॅमेरा वापरला, ज्याने ती यास्मिन नावाचा पिक्चर केलेला तरी 1955 साली. कारदार नावाचे दिग्दर्शक होते. यास्मिनला तो कॅमेरा त्यांनी स्पेशल महागडा कॅमेरा मागवला आणि तो खूप हेवी होता. मिशेल आता आहेत आपल्या मुंबईतलं जे एक म्युझियम आहे आपलं, तो कॅमेरा आहे. तो ऑपरेट करायला पण अवघड असायचं, खूप जड कॅमेरा. हा, तर ते स्किल डेव्हलप करावं लागायचं त्याचं. आणि त्यांनी तो कॅमेरा मागवलाय. पहिलाच पिक्चर त्याच्यावरती शूट केला तो यास्मिन, आणि त्याला फिल्मफेअर मिळाला. म्हणजे ते किती फर्म होते त्यांच्या, किती आश्वस्त होते त्यांच्या टेक्निकल गोष्टींची किंवा काय. म्हणजे असं नाही की मागवलं आणि ते वाया गेलं, व्यवस्थित एवढं जमलं नसतं, असं नाही. प्रयोग केल्याने फसला असं नाही. पण त्यांचे सिनेमे त्याच्या आधीचे बघशील ना, आम्रपाली वगैरे, खूप म्हणजे मोस्टली त्यांनी स्टुडिओमध्ये शूट केलेत. इंडोर फोटोग्राफीचं त्यांचं वैशिष्ट्य असायचं. आणि पूर्वी तुला माहिती आहे, स्टॉक जो होता निगेटिव्ह होती, जास्त सेन्सिटिव्ह नव्हती लाईटला, खूप लाईट मारा लागायचा. आणि मग ते लाईटिंगमुळे काय व्हायचं, शॅडोज खूप व्हायच्या. चांगल्या डीओपीचं उदाहरण काय की कमीत कमी शॅडोज किंवा सिंगल शॅडो असावी. मग क्राऊड सीन करताना तर खूपच फसलं जायचं गणित त्यावेळी. म्हणजे छोटे सिनेमे बघशील ना, म्हणजे गरिबीत शूट केलेले, बजेट कमी वेळात शूट केलेले, किंवा तंत्रज्ञ एवढे हुशार नसतील, त्यांचे सिनेमे बघशील ना, त्यावेळी दिसतं भिंतीवरती 3 शॅडोज आहेत. किंवा फोटोग्राफीला जास्त महत्व नाही दिलं ज्या लोकांनी, त्याच्यात दिसतं. आम्रपालीमध्ये बघ, ते दरबार आहे मोठा, 3 सेटअप लाइटिंग हा प्रकार काय आहे. म्हणजे ते एक क्लोजअप आहे कोणाचा, वैजयंतीमालाचा किंवा वैजयंतीमालाचं शूटिंग आहे, तर तिला 3 प्रकारचं वेगळं लाइटिंग असायचं. तिच्या चेहऱ्यासाठी वेगळं,
तिच्या शरीराच्या मध्यभागासाठी वेगळं, संपूर्ण ओव्हरऑल इमेज साईजसाठी वेगळं, बरोबर आहे. असं 3 सेटअप लाइटिंग त्यावेळेचा फेमस प्रकार होता. म्हणजे पूर्वीचे सिनेमे बघशील स्टुडिओमधले, नाकाची सावली कॅरेक्टरच्या गालावरती असायची, ते हा. परफेक्ट तो अँगल पाहिजे नाकाच्या सावलीचा, तर बरोबर ती आहे. चांगली फोटोग्राफी. हम्म. जाल मिस्त्री वगैरे सगळे करायचे. सावली यायचीच, कारण खूप स्ट्रॉंग लाईट, प्रखर असायचं. लाईट मारावा लागायचा. बरोबर. तर तर तो खूप टेक्निकली साऊंड होते त्यावेळेच्या काळात. म्हणजे मी आता अमेरिकन सिनेमॅटोग्राफर हे मॅगझिन वाचतो किंवा माझ्याबरोबरचे इतर माझे सहकारी सिनेमॅटोग्राफर आहेत ते वाचतात. तर अमेरिकन सिनेमॅटोग्राफरची मेंबरशिप त्यावेळेच्या काळातली होती त्यांची, 75च्या काळात पण ते वाचत होते. बरोबर. पण शोले जास्तीत जास्त आता आपल्याला वाटतं कॅमेरा घेऊन जावा, गावात जाऊन शूट करा, लँडस्केप एखादी पकडा शूट करा. हो. पण त्यावेळी नेहमी इंडोर शूट करणारा माणूस हा, एकदम आता outdoor एकदम सगळं. जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करायचं आहे. हो. जसं ते ट्रेनचा सिक्वेन्स असेल, सगळंच. लाईटचा गावात. रेशिओ मेंटेन करायचा आहे. म्हणजे स्टुडिओमधला लाईट तुझ्या कंट्रोलमध्ये असतो. बरोबर. एकदा की लाईट लावला की तू तिथून हलणार नाही जोपर्यंत तू हलवत नाही. हम्म. सूर्य तसा नाहीये. हम्म. पण तुझा तो सीन आहे फिरतोय. 2च मिनिटाचा. हा, पण तू शूट केलाय दिवसभर, मग तो रेशिओ कसा मेंटेन करायचा. तर हे खूप कसरतीचं काम आहे, अवघड काम आहे, पेशन्सचं काम आहे. तर हे त्यांनी कसं केलं असेल, दाद देण्यासारखी गोष्ट आहे. तर किंवा जे शॉर्ट्स आहेत, खूप दीर्घ बोलतो आपण, लॉंग शॉर्ट्स खूप. आता लॉंग शॉर्ट्स म्हणजे नुसतं लांबनं घेतलंय असं नाही मुद्दा. तर एका शॉर्टमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्या कथानकाची किंवा त्या घटनेची हे कशी चित्र झाले, कुठून घेतलं तर जास्त प्रॉपर वाटेल. कॅमेरा अँगल्स, खूप सारे शॉर्ट्स हे एक वैशिष्ट्य शोलेचं. खूप चित्रीकरण केलं, म्हणजे त्याचं लेंथ मोठीच होती सिनेमाची, ते फुटेज पण खूप होतं, त्यांनी भरपूर शूट केले. बरेच ते फुटेज फेकलं असेल त्यांनी, पण त्याचं ते पेशन्सचं काम आहे. ते म्हणजे एक सिक्वेन्स 8-9 दिवस शूट करायचा आणि तो आहे त्या लाईट कंडिशनमध्ये वाटला पाहिजे. तर कारण तो जिकिरीचं काम होतं. तर द्वारका पण त्यासाठी मग काय होतं, हे हेवी कॅमेरे जे होते ते घेऊन ऑपरेट करणं. मग तू बघशील काय काय कॅमेरे कसे लावलेत. ते साधी गोष्ट आहे, ती साईड कार जी आहे शोलेची दोस्तीची, त्यांची 3 बुलेट आणि ती साईड कार त्याची, त्याच्यामध्ये एक कॅमेरा लावलाय खाली. गोप्रो लावतो. तर ते 2C नावाचा कॅमेरा होता शोले, ज्याच्यावरती चित्रित झाला. 2C नवीन आलेला, ॲरी महाग त्यावेळी होता. त्याचं थोडंसं कॉम्पॅक्ट होता आणि 35 mm रीळ होतं ते. आणि भले 70 mm आपण बोललो ना, शूट तो 35 mm वरतीच केलाय. नंतर फिल्म ती कन्वर्ट केली, ते ब्लोक केलं. तर तो कॅमेरा त्यांनी मागवला. म्हणजे 2C बऱ्यापैकी झालेला भारतात त्यावेळी, पण नवीन होतं ते उपकरण आणि त्याची क्युरिओसिटी मध्ये होती इंडस्ट्रीला पण, आपल्या सिनेमाच्या क्षेत्रातल्या लोकांना पण त्याचं कुतूहल होतं त्या कॅमेऱ्याचं. आणि म्हणून ते सांगतो, तो ट्रेनचा सिक्वेन्स परत एकदा सांगतो. ते पपईची लाकडं उडून तो येतो ना, ते स्वतः द्वारका देवीचे ऑपरेटर होते त्यांच्याकडे, पण तो शॉट घेताना तो हँडल त्यांनी खांद्यावरती कॅमेरा घेऊन एकदम जवळ आणि जशी ट्रेन जवळ आली, पटकन, त्यांचं वय 60 होतं त्यावेळी, 60कडे झुकलेले. आणि शोले झाल्यानंतर 3 एक वर्ष ते वारले पण लगेच. तर तो कॅमेरा त्यांनी हातात दिला त्या असिस्टंटच्या आणि ते बाजूला झाले. त्यालाही बाजूला घेतलं आणि ती ट्रेन गेली. ते रिस्की काम होतं ते. आणि मध्ये बघताना एवढा अंदाज येत नाही आपल्याला ट्रेन कुठपर्यंत आली आहे, स्पीड काय आहे. बरं, ते 1 टेक शॉट आहे. बरं, ते एक वैशिष्ट्य होतं सरांचं द्वारका दिवीजनचं, की असे जिकरीचे शॉट्स असायचे ना, परफेक्टच घेणार ते, त्याची तयारी सगळी करून घेणार. त्यांचं ते कंट्रोल होता माध्यमावरती. दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का, म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे वैयक्तिक ते ह्या सिनेमामध्ये असण्याचं दुसरं एक कारण असेल की तांत्रिकदृष्ट्या ते सर्व होते. प्लस ते शिस्तबद्ध काम करण्याची त्यांची पद्धत होती कामाची. मुळात सिनेमाला शिस्त पाहिजेच आहे. विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध काम करण्याचं माध्यम आहे, नेहमी म्हणतो. मोठे मोठे लोक बोलतात ते या क्षेत्रातले. तर त्यांना त्यांच्या शब्दाला मान होता. ते जे बोलतात तर ते किती मोठा ऍक्टर असेल तो ऐकून घ्यायचा. म्हणजे स्वतःच पुढं कुठल्याही डिपार्टमेंटच्या माणसं हे करायचं नाही, त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांचा अनुभव तेवढा मोठा होता, त्यांचं काम तेवढं परफेक्ट होतं. म्हणजे मी ऐकलंय, दिल दिया दर्द दिया नावाचा एक सिनेमा होता दिलीप कुमारचा. दिलीप कुमार साहेब तर त्यावेळी इतके फेमस होते की त्यांच्या समोर कोणी बोलणारच नाही. त्यांचा दबदबा होता. म्हणजे ते बाकी त्यांचा त्रास काय नाही, त्यांचं समाधान जोपर्यंत होत नाही ना, ते आणखीन एकटे करू. म्हणजे फिल्म कॅमेरा तुला माहिती आहे, स्टॉप, निर्माता मंडळी घाईला यायची, म्हणजे अक्षरशः बोलणार कोण त्यांना. पण दिल दिया दर्द दिया करताना त्यांचे डेट होते नेहमीचे, AR कारतर आणि द्वारका देवीचे DOP होते. तर ते सांगितले डायरेक्टरला, ओके का शॉट? ओके. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काय होतं, सिनेमॅटोग्राफरच ठरवायचा शॉट ओके का, काय दिसते व्ह्यूपॉइंटमध्ये त्यालाच माहिती आहे. काय चुकलं किंवा ते निगेटिव्ह डेव्हलप होऊन आल्यानंतरच कळणार होतं. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर ठरवायचा की तो सांगायचा डायरेक्टरला, ओके, माझ्या दृष्टीने पण ओके, मी पण ओके बोलतोय, ऍक्टरचा ऍक्टिंग पण ओके, दिग्दर्शकाच्या दृष्टीने मग तुम्ही कोण सांगताय मला, मी नाही घेणार म्हणाले. आणि मग काय दिलीप कुमार नाराज नाही झाले. खूप मोठी गोष्ट होती दिलीप कुमारांना थांबवलं 2 शॉट्स मध्ये थांबवलं. त्यांनी पण विचार केला की हा माणूस बोलतोय म्हणजे काय.
त्यांनी असं राग नाही ठेवला, जे आजकाल होतं जास्त. बरोबर. म्हणजे आज तुझं माझं आपली नेहमी चर्चा होती, नेहमी क्लिअर कट बोलायला काय हरकत नाही, जे आहे ते आहे. बरोबर. की लोकांना असं काही बोललं, हम्म. एखादी गोष्ट त्यांना सांगायला गेलो आपल्या अनुभवामुळं, माहिती द्यायची, शिकवण्याची पण मी भाषा बोलत नाही माहिती तर दिली. लोकांना आवडत नाही. हम्म. जो माणूस आपलं सगळं ऐकेल, आपल्या कलाने राहील, तो योग्य. मग अशा लोकांना त्यामुळेच आपल्याला दोघांना घेतलं नाही, असं होतं. तो मुद्दा नाही आहे. घेतं आपल्याला पण चांगले लोक मिळाले, बदलीसारखे प्रोजेक्ट केले मी. आपलं भाऊरावचं आपण आता करतोय, हैदराबादचं स्टडी, सगळ्या गोष्टी आहेत. तर पण जास्त आता आजकाल तेच चालतं की बोललं की खटकतात गोष्टी लोकांना, खरं बोललेलं. ते एक आहे म्हणजे स्टेरिओफोनिक साऊंड हा प्रकार त्यावेळी पहिला सिनेमा आहे, 70 mm चा पण पहिला सिनेमा. आता ते मोठे मोठे लँडस्केप्स, ते शोले हिल्स, ते गाव, हे सगळं त्याचं ग्रँजर मोठ्या लेवलला दिसावं, सगळं त्याचा परिणाम, इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात व्हावा प्रेक्षकांवरती. आणि स्टेरिओफोनिक साऊंड हे एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं त्याचं. स्टेरिओफोनिक साऊंड पहिल्यांदा वापरला तो. त्याच्यामुळे खूप जुने सिनेमे बघशील ना त्याच्या आधीचे, गोळ्या बंदूक एक पर्टिक्युलर ठरलेलं असतं की सिनेमातल्या गोळ्या बंदूकबारीचा आवाज म्हणजे असाच असायचा, किंवा घोड्यांच्या टापा ते स्टुडिओमध्येच ते हे करायचे. हा, शोले हा पहिला सिनेमा जे आहे असा आवाज ऐकायला आला, गोळ्यांचा असेल, त्या कधी बारकाईने तू लक्ष दिलं. आता ते आपल्याला कसं आहे, आधुनिकता वाढली त्यामुळे त्याचं आता महत्व वाटणार नाही. त्यावेळी 1975 साली ज्यावेळी पहिल्यांदा लोकांनी ते साऊंड तो ऐकला, बॅकग्राऊंड स्कोर म्हणा त्याचं जे ऐकलं, तर ते स्टेरिओफोनिक खर्चिक आणि खूप त्यावेळी नाविन्याची गोष्ट होती. त्याचा पण परिणाम झालाय. म्हणजे थोडक्यात काय आहे, त्या सिनेमाचा कुठलाही भाग घे, तो एक सरस, कुठली गोष्टीचं कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे आजही विचार करतो आपण, का गेले असतील रमेश सिप्पी तिकडं कर्नाटकात, बेल्लारीमध्ये, बेल्लारीच्या आसपास, किंवा त्या रामगडच्या आसपास, रामनगरच्या आसपास, ग्रॅनाइटची खडक का फिल्म सिटीला बऱ्यापैकी सेट लावू शकला असतं. मुंबईच्या आसपास पण डोंगर आपल्या लोणावळ्यात केलं असतं, करायचं म्हणलं तर कसं करत होतो. तर तो एक लोकेशन, एक कॅरेक्टर. बरं, ते लोकेशन ते आहे कल्चर मधलं नॉर्थ साईडचं, हे कसं लक्षात आलं, कुठल्या गोष्टी कशा जोडल्यात. तर ही वैशिष्ट्य सगळी शोलेची आहे ना, ती त्याच्यामुळे त्याचं ताजेपण अजून पण टिकून आहे त्याचं. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी म्हणतो, मी कुठलाही सिनेमा कसा चांगला आहे, म्हणजे तो हिट झालाय आणि त्याला खूप यश मिळालं आणि पैसे कमवले हा नाही मुद्दा, किंवा पुरस्कार मिळाले हे पण नाही माझ्या मते. तो त्याचा परिणाम सर्वदूर, म्हणजे जसं 7 सामुराई असेल, बायसिकल थिफ असेल, त्याचा जगभर आपले सत्यजित रेंचे सिनेमे असतील, की सगळ्या जगाला त्यांनी काहीतरी त्याचा प्रभाव पाडला. आणि त्याच्याविषयी वर्षानुवर्षे चर्चा होतात, त्यांचे रेट्रोस्पेक्टिव्ह भरतात, त्याच्याविषयी चर्चासत्र भरवले जातात, त्यांचे छोटे छोटे फेस्टिवलमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह असतात, त्यानंतर किंवा ते स्क्रीनिंग असतं अधूनमधून कुठेतरी. आणि त्याचे उत्सव साजरे केले जातात, जसं आता शोलेचा होते 50वा सुवर्णमहोत्सव त्याचा. तर हे खरं यश आहे शोलेचं, की इतक्या वर्ष प्रेक्षक चर्चा करतात, पत्रकार चर्चा करतायत, फिल्म मेकर चर्चा करतायत, त्याच्याशी बांधलेले लोक जे आत्ता आहेत त्यांच्यासाठी तो महत्वाचा विषय आहे. तर हे खरं यश आहे कुठल्याही सिनेमासाठी, आणि जे शोलेचं तर ठळकपणे दिसते आता आपल्यासमोर. नक्की नक्की नक्की. म्हणजे वीरू, खरं तर या शोले निमित्ताने म्हणजे त्या टेक्निकल गोष्टी खरं तर एवढ्या लोकांना माहिती नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळा कलाकार किंवा डायलॉग आणि ह्याच्यावरतीच आहे, पण ज्या काही वस्तू टेक्निकल वापरले त्याचेही आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना कळाले. तर मी सगळ्या तुमचा आभार मानतो, आणि या शोले विषयी, या खास एपिसोड विषयी तुम्ही बोललात आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू संदीप. आणि मला तू पण संधी दिली होती यायची, आणि इतकं भारी विषयावरती बोलायला बोललो मला.